राहुल, आवाज येतोय? हो, येतोय. राहुल, आवाज येतोय? हो, येतोय. गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा मुरारंभारं ततो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पंथ तया राघवाचा श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघु नायका मागणे हेची आशा श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय सद्गुरु समर्थ। प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण प्रस्थानत्रयींच्या या वर्गाच्या अभ्यासाच्या माध्यमातून मनाचे श्लोक अभ्यासत आहोत। विषयानुरूप गट करून आपण टप्प्याटप्प्याने आज 126 ते 135 असा मनाच्या श्लोकांचा संच अभ्यासणार आहोत। अभ्यास करत असताना आपण आज मनाच्या श्लोकाच्या अभ्यासामध्ये एक महत्वाचा टप्पा पूर्ण करणार आहोत। श्लोक क्रमांक 66 ते 135 हा उपासनापर श्लोकांचा टप्पा आहे आणि हा टप्पा आपण आज पूर्ण करणार आहोत। आणि आज आपल्याला सत्संगतीचं महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आदरणीय प्रमोद दादा वाळवे। त्यांचा परिचय सगळ्यांना आहेच। परमपूज्य डॉक्टर काकांचे ते अनुग्रहित आहेत। स्वतः परीस स्पर्श झालेले आणि स्वतः परीस बनलेले असे आदरणीय प्रमोद दादा आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत। अधिक वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी। प्रमोद दादा। नमस्कार। हरि ओम तत्सत्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय।
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सध्या गणपती बाप्पाचे दिवस सुरू आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि बुद्धिदात्या अशा मंगलमूर्ती मोरयाला वंदन करूया. प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गातील उपस्थित सर्व समर्थ भक्त श्रोतृवर्ग आपल्या सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी हा गट मागे बघून झालेला आहे. देव भक्तांचा सांभाळ करणारा आहे, रक्षण करणारा आहे, योगक्षेम वाहणारा आहे. पण अशा देवाकडे दुर्लक्ष करून विषयांमध्ये गुंतलेल्या जे पापी जीव आहेत त्यांना समर्थ चांडाळ, दुष्ट, दुरात्मे अशा पद्धतीची उपमा मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी दिलेली आहे. जो देव आहे, जो भक्ताभिमानी आहे, असा जो देव आहे त्याला न ओळखणारे हे जन, तया नेणती ते जन पापरूपी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना दुष्ट, चांडाळ अशा पद्धतीने पदवीदान समारंभ समर्थांनी केलेला आहे. असे खूप लोक असतात समाजामध्ये, आम्ही काही देवाला वगैरे मानत नाही बा असं म्हणणारे, नास्तिकता मिरवणारे आणि स्वतःच्या स्वधर्माबद्दल त्यांना काहीही माहिती नसते. धर्म म्हणजे काय, तो कशाची खातात, त्याचं काय करायचं याच्याबद्दल काहीही घेणे देणं नसतं. आणि जरी का असलं थोडंफार अभिमान धर्माचा, तरी तो फारच तात्पुरता वरवरचा असतो आणि धर्माबद्दलची अत्यंत अर्धवट माहिती त्यांना असते. देवावर अजिबात श्रद्धा नाही, शास्त्रांवर अजिबात विश्वास नाही, अशा प्रकारचे हे लोक, ज्यांचा शास्त्र अभ्यास नाही, शास्त्रचिंतन नाही, असे हे लोक थोड्या थोड्या कारणांवरनं परधर्मीय लोकांकडून नागवले जातात. अशी माणसं स्वतःचाच नाही तर दुसऱ्याचा सुद्धा, आपल्याबरोबर इतरांचा सुद्धा नाश ओढावून घेतात. अशा माणसांचा आपण सर्वांनी म्हणजे पारमार्थिक साधकांनी त्याग करायला पाहिजे. आणि अशा प्रकारची माणसं समाजामध्ये भरपूर आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलं असेल, पारमार्थिक म्हणणाऱ्या साधकांनी काही गोष्टी निश्चितपणे करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे सत्संगतीचा सांभाळ करायचा. जी चांगली संगत असेल त्याचा आवर्जून स्वीकार करायचा, त्याचा सांभाळ करायचा. कुसंगती असेल तर कुसंगतीचा ताबडतोब त्याग करून टाकायचा, सोडायची. आणि घरामध्ये काही विसंगती असेल जी सोडता येणं शक्य नाहीये, त्या विसंगतीला शांतपणे सहन करायचं. अशा प्रकारची 3 गटवारी त्यांनी करून ठेवली आहे. सत्संगती निश्चितपणे सांभाळायची, कुसंगती ताबडतोब त्यागायची, आणि विसंगती असेल काही तर तिचा शांतपणे स्वीकार करायचा, ती सहन करायची. आज आपल्यापुढे सत्संगतीचे महत्व असा विषय आपल्यापुढे आहे आणि या विषयाअंतर्गत एक 8-10 श्लोकांचा समूह आपल्या समोर आहे. श्लोकांचा विचार केला तर विषय मोठा व्यापक आहे, बरेच श्लोक आहेत. तेव्हा आज मुख्य भर सत्संगती, त्यानिमित्ताने साधकांनी काय करायला पाहिजे हा विषय ठेवून थोड्या उड्या मारत मारत आपण हा विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स, अशा पद्धतीची एक सुप्रसिद्ध म्हण आहे किंवा कोट आहे, इंग्लिश मधला कोट. अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की संगती जशी असेल त्या पद्धतीने तो माणूस, जो कोणी असेल तो, चांगली संगत असेल तर तरुण जाईल आणि वाईट संगत असेल तर निश्चितपणे बुडेल, डुबून मरेल. म्हणून याकरता काय म्हणतात समर्थ, या कारणे सत्संगती बरी पहावी. सत्संगती जोपासण्याचं काम करणं हे आपल्याला सगळ्यांना फार आवश्यक आहे. आपण बघा, लहान मुलांवर संस्कार करायला जातो,
चांगल्या मुलांच्या सोबती, चांगल्या मुलांची सोबत ठेव, अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण आपल्या मुलांना करतो. मुले कॉलेजमध्ये जातात, मोठे होतात, त्या मुलांवर संगतीचा परिणाम जास्त होतो. एक लक्षात घ्या, चांगली संगत ठेव, चांगली संगती ठेव अशी आपण शिकवतो त्यांना, पण चांगली संगत ओळखायची कशी, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. जो मित्र माझा ऐकतो, जो माझ्या बरोबर दुराचार करण्याकरता प्रवृत्त होतो, जो मला तशा प्रकारचा व्यवहार करण्याकरता प्रवृत्त करतो, जो काही वाटेल झालं तरी खोटे नाटे काम करतो, असा माझा मित्र जर का असेल तर तो निश्चितच ती संगती चांगली नाही. पण हे चांगलं आणि वाईट यातला फरक मुलांना पटकन कळत सुद्धा नाही. घरामध्ये आपण चांगले संस्कार करण्याचा मुलांवर प्रयत्न करतो, हे संस्कार करतो सुद्धा आपण मुलांवर, पण जसे मुलं घराच्या बाहेर पडतात तसे ते संस्कार तितकेसे टिकून राहत नाहीत. घराच्या बाहेर पडलेल्या त्या कोवळ्या वयातल्या मुलांना संगतीचा परिणाम जास्त अधिक बलवान वरचढ ठरतो. लहान मुले किंवा मोठी मुलं, टीनेज मी म्हणतोय, कॉलेजमध्ये जाणारी मुलं घरामध्ये चांगले वागतात, पण बाहेर पडल्यानंतर मग मात्र अनेक प्रकारचे व्यसन, ड्रग्ज, सिगारेट इत्यादी प्रकारच्या व्यसनांमध्ये आकृष्ट होऊन जातात. मुलं काय मुली काय, आज विचित्र परिस्थिती समाजाची झालेली आहे. आपण बातम्यांमध्ये नेहमी बघतो, महाविद्यालयीन मुलांमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारची व्यसनांच्या अधीन असलेली ही पिढी आहे. त्याचं जास्त वर्णन मी करत नाही. आपण परमार्थ करणारा आहोत, आपण साधक वर्ग आहोत. परमार्थामध्ये शास्त्रांनीच सांगून ठेवलेलं आहे. कठोपनिषद म्हणतं, परांजी खाणे व्यत्रणत स्वयंभू, म्हणजे स्वभावतःच आपली सर्व इंद्रिये ही स्खलनशील, बहिर्मुख करून ठेवलेली आहे. देवानेच तशी ती बनवली आहे. त्याच्यामुळे साहजिकच आकृष्ट आपण विषयांकडे होतो. वाईट विचारांचा पगडा आपल्या मनावर पटकन बसतो. चांगले विचार, चांगल्या सवयी कष्ट करून मिळवाव्या लागतात, पण वाईट विचार, अवगुण हे पटकन आपण अंगीकारल्या जातो. रस्त्याने चालता कुठेतरी पाणीपुरीचे ठेलेवाले दिसतात, वाटून जातं एखादी घेऊन घ्यावी म्हणून, एखादी डिश खाऊन घ्यावी असं वाटून जातं. कुठेतरी रजोगुणाचा जबरदस्त पगडा असतो आणि रस्त्याने चालता कुठेतरी होर्डिंग्स दिसतात, नवीन चित्रपट रिलीज झालेला आहे, वाटूनच जातं मनामध्ये की पहावा. आणि त्या उपर काही मित्र ते देखील टपलेलेच असतात, अरे चलतो का रे, नवीन पिक्चर राहिलेला आहे, आपण जाऊन बघून येऊया. झालं, लगेच हा तयारच होतो. अशा पद्धतीने आपल्या मित्रवर्गांच्या बरोबर कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून एखादी गोष्ट ट्राय करून बघ, एखादी गोष्ट घेऊन बघ, अशा पद्धतीने जेव्हा समाज आपल्याला अवगुणांकडे किंवा दुर्व्यसनांकडे ओढत असतो, त्यावेळेला स्वतःचा सांभाळ करणं फार कठीण जातं आणि ते करता येणं फार आवश्यक असतं. म्हणून चांगलं काय वाईट काय यातला फरक करता येणं हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे, बी केअरफुल ऑफ द कंपनी यू कीप. आपण कोणाच्या बरोबर वागतो, कोणत्या संगतीमध्ये वागतो, हे फार जाणून घेणं महत्वाचं आहे. चांगल्या संगती असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो, चांगल्या गुणांची जोपासना होऊ शकते. तशी ती त्या चांगल्या गुणांची जोपासना हेतुपूर्वक करावी लागते. चांगल्या विचारांची जपणूक करणं, त्याची पुष्टी करणं, त्याचं संवर्धन करणं हे साधकाचं काम आहे. हा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला एक लक्षात घ्या की चांगला विचार, चांगले गुण हे जसे व्यवहारामध्ये आवश्यक आहेत तसेच ते परमार्थात सुद्धा आवश्यक आहेत. जसे ते परमार्थात सुद्धा आवश्यक आहेत तसेच ते व्यवहारामध्ये, प्रपंचात सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला प्रपंच जरी का चांगला करायचा असेल तर सत्वगुण, सद्विचार, सत्संग जोपासायला पाहिजे. अनेक शास्त्रकारांनी, अनेक संतांनी सत्संगतीचं महिमा वर्णन केलेलं आहे.
आणि समर्थ सुद्धा आपल्याला या पुढच्या काही श्लोकांमध्ये सत्संगतीचा महिमा आपल्याला सांगणार आहे. समर्थांनी आधीपासूनच सुरुवात केलेली आहे. सदा संगती सज्जनाची धरावी हा श्लोकांचा गट येणार आहे. पण इथे मुख्यतः एक प्रकारे त्यांनी त्याचं सूतोवाच करून ठेवलेलं आहे. सत्संगती कशी महत्वाची आहे. सबंध मनोबोधामध्ये सद्विचार, सत्यसंकल्प, सद्विचार, सत्संगती याचं वर्णन इथे समर्थांनी करून ठेवलेलं आहे. अगदी शेवटी सुद्धा समर्थ धरी सज्जन संगती धन्य होशी अशा प्रकारे समर्थ शेवटच्या मला वाटतं 200 का 202व्या श्लोकामध्ये म्हणतात, धन्य होण्याचं असेल, तुला जर का धन्य व्हायचं असेल तर काय कर, धरी सज्जन संगती धन्य होसी. अशा पद्धतीने संतांच्या संगतीचा, सज्जन लोकांच्या संगतीचा महिमा वर्णन करण्याकरता म्हणून त्या दृष्टीने आपल्याला काही पुढच्या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रपंचामध्ये या गोष्टी आवश्यक आहेतच. आपला अभ्युदय साधायचा असेल तर या चांगल्या संगती, चांगले गुण जोपासणं हे फार महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर पारमार्थिक साधकांकरता तर हे अत्यंत सावधपणे जपण्याचं असं साधन आहे. सत्संगती ही अत्यंत सावधपणे जपावी लागते. एक वेळ प्रपंचामध्ये बघा रजोगुणी मित्र चालतील, एक वेळ कोणी प्रपंचामध्ये व्यसनी मित्र असेल, चालून जाईल एक वेळ का आपण खपवून घेऊ शकतो. पण पारमार्थिक म्हणणाऱ्या साधकाने इथे जराही हायगाय करून चालत नाही. म्हणून अत्यंत सावधपणे आपली संगती जोपासावी लागते. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुसंगतीचा ताबडतोब त्याग करावा लागतो कटाक्षाने हेतू पुरस्सर. मग तो कितीही जवळचा मित्र असला तरी चालेल. प्रपंचामध्ये आपण म्हणतो ज्याचा मित्र परिवार मोठा, असे काही लोक असतात, खूप मोठे मोठे असतात, त्यांचा मित्र परिवार पण खूप मोठा असतो. अनेक ठिकाणी पदाधिकारी असतात, अनेक ठिकाणी कुठल्या तरी कंपनीचे सेक्रेटरी असतात, कुठेतरी अजून काय काय पदांवर ते कार्य करत असतात, मोठे असतात. प्रपंचाच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर ते यशस्वी, अत्यंत कर्तबगार म्हणून असा माणूस, असं मानव सगळेजण मानतात त्यांना, आणि ते बरोबरही आहे, त्यात ते चूक नाही. पण पारमार्थिक जर का असेल तर पारमार्थिक माणसाचा मित्र परिवार फार थोडा हवा. पारमार्थिकाने कशाची संगत करावी, कोणाची संगत करावी, तर त्यांनी फक्त संतांची संगत धरावी. पारमार्थिक म्हणणाऱ्या साधकाने, त्याला खऱ्या अर्थाने परमार्थ करायचा असेल, त्यांनी फक्त संत आणि श्रीगुरु हेच आपले मित्र मानावे. तरच त्याची प्रगती होणं शक्य आहे. आपण तर म्हणतो, रामरक्षेमध्ये रोजच म्हणतो, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. हे असं होणं अपेक्षित आहे. मत्सखा रामचंद्र एवढाच असणं अपेक्षित आहे. पण तसं होत नाही. आपले सखे सोयरे, नातलग, परिवार, समाज, मित्र अनेक असतात, आणि त्या अनेक लोकांच्या अनेक प्रकारच्या व्यवधाना सांभाळण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च करतो. म्हणून सूक्ष्म विचारांचा, अत्यंत सूक्ष्म विचारांचा हा परमार्थाचा प्रांत आहे. तो परमार्थाचा प्रांत सूक्ष्म विचाराचा असल्यामुळे आपले विचार सूक्ष्म करणं, आपले विचार चांगले ठेवणं, ते व्यवस्थित जोपासणं हे कटाक्षाने करावं लागतं. हे कटाक्षाने आपलंच आपल्याला साधन आहे, यालाच साधना म्हणतात. बाकीच्या ज्या काही आकर्षण आहेत समाजामध्ये असलेली, त्या आकर्षणांपासून आपल्या मनाला आवरून धरणं म्हणजे वैराग्य आहे. ते जोपासायचं. आणि त्याचबरोबर जे आपल्याला करायला सांगितलेलं आहे, जे आपण करणार आहोत, त्याच्यावर जे आपलं ध्येय आहे त्याच्यावर आपलं चित्त एकाग्र करणं, आणि तेवढंच करणं म्हणजे अभ्यास. अशा पद्धतीने अभ्यास आणि वैराग्य या दोघांची सांगड घालत घालत आपल्याला जे गाठायचं आहे ते म्हणजे काय, मनावर जे नियंत्रण मिळवायचं आहे ते मिळू शकतं. भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे भगवद्गीतेत. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी आपण मनाला काबू करू शकतो. आणि मनोबोधाचा पूर्ण अभ्यास हा आपल्या मनाला काबूत करण्याकरता म्हणून आहे. एक श्री रामचंद्र
आणि त्यांचे श्रीगुरु महर्षी वसिष्ठ यांचा संवाद, त्याच्यावर वसिष्ठ श्री रामचंद्रांना उपदेश करताना सांगतायत, मोक्ष मार्गावर 4 प्रकारचे द्वारपाल त्यांनी लावून ठेवले. 4 प्रकारचे द्वारपाल. आता एखादं महत्वाचं काम असेल, आपण जातो तिथे कुठेतरी सिक्युरिटी गार्ड समोर उभा असतो. मग अशा या द्वारपाल, मोक्ष अत्यंत सूक्ष्म असं जे आहे, तो जो मोक्ष मार्ग आहे त्याच्यावर जर का आपल्याला वाटचाल करायची असेल, तर वसिष्ठ एक कल्पना आपल्यासमोर प्रस्तुत करतायत. ते म्हणतात की 4 प्रकारचे द्वारपाल या मार्गावर आहेत. त्यातल्या एखाद्या तरी द्वारपालाशी आपण आपला थोडासा वशिला लावायला पाहिजे, त्यांना जवळीक करायला पाहिजे, तर कदाचित ते आपल्याला या मार्गावरनं आतमध्ये सोडतील. कुठले प्रकारचे हे असे मार्ग वसिष्ठांनी सांगून ठेवलेले आहेत. मोक्षद्वारे द्वारपालः चत्वार संप्रकीर्ततः शमो विचारः संतोषः चतुर्थ साधु संगमः. 4 प्रकार त्यांनी सांगितले. शमो विचार, पहिला आहे शम, दुसरा आहे विचार, तिसरा संतोष आणि चौथा आहे साधू समागम. शम म्हणजे आवरून ठेवणं, नियंत्रण ठेवणं, आपल्या मनाला नियंत्रित करणं. बघतोच आहोत आपण किती कठीण आहे ते. विचार, सद्विचार जोपासणं, तशा प्रकारचे विचार आपल्या चित्तामध्ये उमटून घेणं, ते देखील खूप कठीण जातं. संतोष, मोक्ष मार्गावर जायचं असेल तर एक अत्यंत महत्वाचा गुण आपल्या चित्ताचं समाधान कधीही न बिघडू देणं, संतोष मनात ठेवणं, सतत असेल त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं. शक्य होतं का आपल्याला? तेही होत नाही. आणि मग चौथं सांगून ठेवलंय साधू समागम, म्हणजे सज्जन संगती, संत संगती. हे तिन्ही ज्याला जमत नाही ना, त्याला हे तरी जमू शकतं की बाबा काही जमत नसेल, नाही आपल्या मनावर नियंत्रण, नाही आपल्या विचारांवर नियंत्रण, नाहीच आपल्याला समाधान टिकून धरतायत, संतोष टिकून धरतायत, मग काय कर बाबा, तू साधू समागम कर, सज्जन संगतीमध्ये जा. ते केलं, तेवढं केलं तरी सुद्धा कार्य होऊ शकतं. संत संगती कशी असते, संत कसे असतात, त्यांची लक्षणं काय आहेत, आपल्यासमोर कोणाचा आदर्श हवा, हे सगळं आता आपल्याला बघायचं आहे. मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे समर्थ सांगताहेत की जे दुरात्मे असतात, बहुतांश लोक जो विचार करतात, जे नास्तिक असतात, जे मगाशी म्हटल्याप्रमाणे नष्ट, चांडाळ, पापी अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे, त्या श्रेणीतले जे लोक आहेत, अशा लोकांसमोर आता कोणाचा तरी आदर्श समोर ठेवायला पाहिजे. म्हणून या 127व्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगताहेत, तो जो आदर्श समर्थांनी ठेवला आहे तो भगवान श्रीरामाचा आहे. अशा लोकांना मार्गाला लावण्याकरता म्हणून समर्थ म्हणतात, जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देह भावना राम बोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. कुणाचा अनुवाद, कुणाचा आदर्श, कुणाचं अनुकरण करायचं, तर प्रभू श्री रामचंद्राचं अनुकरण इथे करायला सांगतात. जगी धन्य तो राम सुखे निवाला. प्रभू श्री रामचंद्र आहे, त्यांचा गुणानुवाद करायचा, त्यांची कथा ऐकायची. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. का कथा ऐकायची? कारण त्या रामाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. तो राम कसा श्रेष्ठ आहे, तो कसा आदर्श आहे, हे समजून घेतल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे. म्हणून त्या रामाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. रामाचं स्वरूप समजून घ्यायचं म्हणजे त्याच्याशी ऐक्य अनुभवायचं. रामाशी ऐक्य रूपाने एकरूप झाल्यानंतर, त्याच्या स्वरूप समजून घेऊन त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर आपलं देह तादात्म्य हळूहळू कमी होत जातं. म्हणून देह भावना रामबोधे बुडाली असं समर्थ म्हणतात. आणि तसं जर का झालं, आपलं देह भावना जर का गळली, तर आपलं कल्याण त्याच्यात निश्चित आहे. देह भावनेचा बोध जो आहे तो घडून घेण्याकरता आत्मबोध प्रगट व्हावा लागतो. देह भावना म्हणजे काय, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ आपल्याला सांगताय. देह भावना सोडायची म्हणजे काय, मी देह आहे हे सगळ्यांना वाटलेलं असतं. सगळ्यात पहिलं दुःख, मी देह आहे अशी ज्याची घट्ट धारणा असते, त्या धारणेला थोडासा धक्का लागून मी देह नसून मी आत्मा, अशा पद्धतीचं वर्णन जिथे ऐकायला मिळतं,
ती रामकथा आहे. रामकथेमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात. ही कथा ऐकायला मिळणं सुद्धा हे सुद्धा एक मोठं भाग्यच आहे. मोठं भाग्य असेल, पूर्वपुण्य असेल, तर ही कथा ऐकायची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. रामकथा आपण ऐकू लागतो, रामकथा आपल्याला आवडू लागते, आणि असा जो असतो त्याला जगी धन्य म्हटलेलं आहे. जगी धन्य तो राम सुखी निवाला, तो धन्य समजावा. म्हणून रामकथा मुळातून वाचावी, ती ऐकावी. आपण रामकथा ऐकली, आपल्या सगळ्यांना रामकथा माहिती असते असं आपण म्हणतो, पण ती कुठली असते? कुठेतरी टीव्हीवर बघितलेली, सिरियल्स बघितलेल्या असतात. आजकाल लोक सांगतात आम्ही महाभारत बघितलंय, माहिती आहे आम्हाला महाभारत. कोणाचं महाभारत माहितीये? नाही, टीव्हीवर येतं ना सिरियल, ते बघतो आम्ही. ते महाभारत आम्ही ऐकलेलं आहे. आजकाल नवनवीन टीव्हीवर येणाऱ्या सिरियल्स आणि त्यातल्या कथा ह्या कोणाच्या तरी इंटरप्रिटेशन असतं. कोणीतरी काम करून त्या सिरियल बनवलेलं असतं, ते कोणीतरी डायलॉग लिहिलेले असतात, ते त्यांनी आपापल्या पद्धतीने त्याचं वर्णन करून आपल्या समोर प्रस्तुत केलेलं असतं. तसं न करता रामकथा, महाभारत कथा या ज्या आपल्या आदर्शभूत असे जे ग्रंथ आपल्या समोर ठेवलेले आहेत, ते मुळातून वाचायला पाहिजे, त्याचा मुळातून अभ्यास करायला पाहिजे. ती रामकथा सतमुखातून ज्यांचा अभ्यास झालेला आहे अशा लोकांकडून ती ऐकावी, ती मुळातून वाचून काढावी, त्याचा अभ्यास करावा, तर राम सुखी निवाला असं होऊ शकतं. काका नेहमी सांगतात, काका म्हणतात, परमार्थाचा मुख्य हेतू काय असेल तर सुखरूप व्हायचं, सुखाने जगायचं, आणि एक दिवस सुखाने हा देह आणि हे जग सोडून द्यायचं. सुखरूप व्हायचं, सुखाने जगायचं, आणि एक दिवस हा देह आणि हे जग त्याच सुखामध्ये सोडून द्यायचं. हे जे सुख आहे, हे सुख अनुभवण्याचं काम रामसुखी इथे जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ इथे आत्मसुख आहे. आत्माराम सुख असं आहे. शास्त्र सांगतं अत्यंत सुखरूप, अत्यंत आनंदरूप असं कोण असेल तर ते ब्रह्मवस्तू आहे, तो आत्मा आहे. आत्माच फक्त केवळ सुखरूप आहे, आणि अशा सुखरूपाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. असा आनंदरूप आपलं स्वरूप आहे, हे आपण ओळखायचं आहे. हे जो ओळखेल तो रामसुख हे निवाला होईल. म्हणून रामाच्या सुखात जर का आपल्याला निववायचं असेल, स्वतःला त्याच्याशी जर का एकरूप व्हायचं असेल, तर रामाची कथा, रामाचं गुणगान, रामाचं नाम हे घेणं फार महत्वाचं आहे. हीच खरी संगती आहे. कुणाची? सत्संगती. रामाच्या सतत संगतीत राहणं ही सत्संगती आहे. आत्मारूप रामाच्या सतत संगतीत राहणं ही खरी सत्संगती आहे. कारण सत्संगती याचा जर का फोड केली तर सत वस्तूची संगत, सत्संगत. सत वस्तू कुठली आहे? ही फक्त आत्मा, हीच एक सत वस्तू आहे. मग आत्मा जर का सद्रूप असेल, आपण बघतो सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप, नेहमी म्हणतो सच्चिदानंद स्वरूप. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप काय आहे? ब्रह्मवस्तू आहे. त्या सतच्या संगतीमध्ये, म्हणजेच आत्म्याच्या संगतीमध्ये, म्हणजेच ब्रह्माच्या संगतीमध्ये, म्हणजेच त्या ब्रह्मविचाराच्या संगतीमध्ये जर का आपण सतत राहू शकलो तर आपण सत्संगतीत आहो असा निष्कर्ष निघेल. हीच खऱ्या अर्थाने सत्संगती आहे. रामबोधे निवाला, फार सुंदर शब्द आहे. रामबोधे, रामाचा बोध झाल्याने. काकाने इथे फार सुंदर सांगून ठेवलंय, रामाचं दर्शन झाल्याने असं त्याचं म्हटलं नाही. राम देहभावना, काय शब्द? देहभावना रामबोधे उडाली. मग देहभावना जर का रामबोधे उडाली असेल तर रामाचा बोध झाल्यानंतर, म्हणजे रामाच्या स्वरूपाचा बोध झाल्यानंतर, म्हणजे आत्मरूप रामाच्या ज्ञान झाल्यानंतर काय होतं? तर देहभावना गळून पडते. मी आत्मा हा अनुभव आल्यानंतर मग मी देह आहे ही भावना सहजपणे गळून पडते, आणि तशी ती गळून पडायला पाहिजे. आणि मग काय होतं? मनोवासना रामरूपी बुडाली. आता मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या वासना येत नाहीत, कारण का? मन त्या रामामध्ये, रामाशी तदाकार होऊन झालेलं आहे. कोणत्या रामाशी? कुठलाही घेऊ शकता तुम्ही. एक सगुण राम, प्रभू श्रीराम, त्याच्या नामाशी, किंवा निर्गुण आत्माराम, ब्रह्मराम.
राम सगुण असो किंवा निर्गुण असो, दोन्ही एकच आहेत. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. त्या रामाच्या चिंतनामध्ये, त्या रामाच्या नामस्मरणामध्ये, त्या रामाचं नाम घेत घेत हळूहळू मी त्या आत्मारामाशी एकरूप व्हायचं आहे. सत्संगतीचा आपण विचार करतो. समर्थ पुढे म्हणतात, मना वासना वासुदेवी वसुदे, मना कामना काम संगी नसुदे, मना कल्पना वावगी तेन कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. छान सुंदर श्लोक समर्थांनी रचलेले आहेत. त्यातला हा एक अजून सुंदर, सुखरूप रामाच्या म्हणजे वासुदेवाच्या ठिकाणी माझे मन वसुदे. मना वासना वासुदेवी वसुदे. वसुदे म्हणजे तिथे स्थिर राहू दे. आपलं स्थिर राहत नाही, आपलं तिथे मन वसत नाही. वस्ती कीजे असा शब्द समर्थांनी केलेला आहे. इथे वसुदे असं समर्थ म्हणताय. आपण तिथे जातो 2-4 मिनिटं आणि तिकडनं परत उतरतो. आपण श्रीरामाच्या जवळ जातो, श्रीरामाचं नाम घेतो 1-5-10 मिनिटं आणि परत तिथनं खाली येतो. आपण तिथे थांबत नाही, आपण तिथे टिकू शकत नाही. असं होऊ नये असं समर्थ आपल्या मनाला सांगताय आणि मनाला सांगता सांगता आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करताय. का बरं तसं होतं? कारण अनेक प्रकारच्या, अनेक मागील जन्मातल्या असंख्य वासना आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर खेचतात. या वासना अत्यंत प्रबळ असतात, अत्यंत बलवान अशा या वासना आपल्याला स्थिर राहू देत नाही. कुठे? वासुदेवापाशी स्थिर राहू देत नाही, रामस्वरूपाशी, आत्मारामाशी स्थिर राहू देत नाही. त्या काही ना काही करून खाली खेचतातच. अगदी सुरुवातीच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगून ठेवलं आहे, मना वासना दुष्ट कामा नये रे. दुष्ट वासना, या वासनांना समर्थांनी दुष्ट म्हटलेलं आहे. अनेक प्रकारच्या वासना, अनेक प्रकारच्या प्रबळ वासना, मागील जन्मातल्या असंख्य जन्मातल्या असंख्य वासना, त्या कुठेतरी आपल्या बुद्धीमध्ये त्यांनी जागा केलेली आहे. तिथे त्या जाऊन बसतात आणि हे सगळे वासनेचे जोर आपल्याला सतत शांत बसू देत नाही. सतत अतृप्त, सतत अशांत ठेवणारे काम कोण करत असेल तर या वासना आहेत. फार सुंदर विचार समर्थांनी त्यांच्या ओव्यांमध्ये, दासबोधामध्ये मांडून ठेवलेला आहे. समर्थ म्हणतात, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईषणा, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनित्य ग्रामणी मस्ती सदा, जाणीव अवज्ञा, विपत्ती आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, या सगळ्यांचा त्याग करायचा आहे. साधकांनी या सगळ्या गोष्टींचा हळूहळू त्याग करायला पाहिजे. अनेक प्रकारच्या इच्छा, साध्या साध्या, मला हे पाहिजे, मला तसं पाहिजे, मला असं पाहिजे, किंवा मला हे नको, मला तसं नको, अशा प्रकारच्या कुठल्याही ज्या मनामध्ये इच्छा असतात त्यांना इच्छेचं स्वरूप आहे. काहीतरी हवं, मला हे हवं, मला ते हवं, असं सतत वाटणं, याला इच्छा म्हणतात. या इच्छांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या इच्छा कधीतरी पूर्ण होतील पुढे, असं सतत वाटणं. आता 4 वाजून गेलेले आहेत, मला चहा हवा असं वाटणं म्हणजे इच्छा झाली. मग तो चहा कोणीतरी करेल का, तो मला मिळेल का असं वाटणं, ते चहा कोणीतरी करून मला आता देईल थोड्या वेळात पुढच्या, अशी इच्छा थोड्या वेळात पुढच्या पूर्ण होईल असं सतत वाटत राहणं, याला आशा असं म्हणतात. आणि मग मनुष्य हा आशेवर जगतो. अशा प्रकारचं सुंदर वाक्य आपल्याला साहित्यकारांनी ठेवलेलं समोर. मनुष्य हा आशेवर जगतो, पण त्या आशा नको मनामध्ये, अशा प्रकारची आशा सुद्धा नको. ह्या कामना, इच्छा, आशा, आकांक्षा, सतत काहीतरी हवं, आणि जे हवं ते जास्तीत जास्त प्रमाणात हवं, अजून अजून हवं, अशा प्रकारचं वाटणं, याला तृष्णा असं म्हटलेलं आहे. आणि एषणा, अनेक प्रकारच्या एषणा सांगितलेल्या आहे. एषणा म्हणजे काय? एषणा म्हणजे परत इच्छेचाच प्रकार. कसा? लोकेषणा सांगितली आहे. लोकांची इच्छा म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं, खूप सगळे माझा मित्र असावे, खूप सगळ्या लोकांनी मला ओळखावं,
खूप सगळ्या लोकांमध्ये मी परिचित असावं, माझं नाव लौकिक व्हावं, याला म्हणतात लोकेशणा. दारेशणा, दारेशणा म्हणजे पत्नी किंवा पती, गृह, आपण गृहगृहस्थी करावी म्हणतो ना, तसं त्याला दारेशणा असं म्हणतात. वित्तेषणा, वित्तेषणा म्हणजे पैशाची इच्छा, आणि इतरांपेक्षा हे माझ्याजवळ जास्त असावं, माझ्यापेक्षा बाकीच्यांकडे जास्त नको, सगळ्यात जास्त ते माझ्याकडे असावं, अशा प्रकारचं वाटणं, याला हाव म्हणतात. हे सगळे एकाच माळ्याची मणी आहे. हे नट असतात, काही कलाकार असतात, त्यांना बघा सतत आपण प्रसिद्धीच्या झोकात असावं असं वाटत असतं, आणि ते त्याकरता, ती प्रसिद्धी मिळवण्याकरता वाटेल ते करायला तयार असतात. नवनवीन प्रकारचे फॅशन, नवनवीन प्रकारचे स्टेटमेंट्स देणं, येणं केनं प्रकारेनं माझं नाव पेपरमध्ये यावं, माझं चित्र पेपरमध्ये यावं, मी कुठेतरी झळकावं, असं ह्या सगळ्या लोकांना वाटत असतं, सारखं वाटत असतं. कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने मी लोकांसमोर असलो पाहिजे. आणि जेव्हा असं होत नाही काही कारणानिमित्ताने, त्यावेळेला आपण वाचतो न्यूजपेपरमध्ये, बघतो की हे सगळे असे कलाकार, नट लोक जे असतात, ते डिप्रेशन मध्ये जातात, त्यांना डिप्रेशन येतं, आणि मग नंतरची घसरगुंडी सुरू होती, ती गोष्ट वेगळी. पैशा करता अत्यंत हपापलेले आणि म्हणून करप्शन करणारे लोक आपण असंख्य समाजामध्ये बघतो, त्यांची एक घसरगुंडी वेगळी असते. म्हणून अशा प्रकारे आशा, इच्छा, आकांक्षा, वासना, कामना या सगळ्या मालिकांमधनं आपलं मन काढावं. आणि काय सांगतात समर्थ, मना राघवे वीण आशा नको रे. मला आशा जर का ठेवायची असेल कोणाची, तर ती राघवाची असू द्या. म्हणून समर्थ इथे आपल्याला म्हणतात की मना कल्पना वावगी ती न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. समर्थांनी अगदी कॅटेगरिकली सांगून ठेवलंय, सज्जना मना, बा मना, हे मना तू सज्जन आहेस, हे सज्जन अशा मना तू काय कर, तर तू सज्जनी वस्ती कीजे, म्हणजे सज्जनांच्या जवळ जा, त्यांच्या जवळ जाऊन राहा. वस्ती कीजे म्हणजे जवळ जाऊन राहणं, फार महत्वाचं आहे. ते विचार आत्मसात करणं, ते विचार आपलेसे करून घेणं. समर्थ म्हणतात इथे, वावगी कल्पना न कीजे. वावगी कल्पना म्हणजे जास्तीच्या, वावगी म्हणजे जास्तीचं काहीतरी बोलणं. थोड्याफार कल्पना आपल्याला कराव्याच लागतात, आपण करतोच, आपल्या कामाकरता, आपल्या व्यवहाराकरता, आपल्या जगण्याकरता, म्हणून जे काही प्लॅनिंग असतं ते करणं फार महत्वाचं असतं. पण इथे वावगी कल्पना म्हणजे उगाच काहीतरी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डे ड्रीमिंग असं म्हणतो. डे ड्रीमिंग. तर मला सारी गोष्ट आहे, ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाची मीटिंग आहे, मला तिथे काहीतरी महत्वाचं प्रेझेंट करायचं आहे, मी प्रेझेंटेशनवर काम करत बसलेलो आहे. आता ते प्रेझेंटेशनवर काम करत असताना तेवढं काम करावं आणि मोकळं व्हावं, एवढा वेळ मी थांबेल तर मी कसला, तसं नाही. मग माझ्या मनामध्ये वावगी कल्पना सुरू होते. त्या कशा असतात, हा मग आता मी ऑफिसमध्ये जाईन, ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी हे प्रेझेंटेशन तिथे प्रेझेंट करेन सगळ्यांना, सगळे लोक माझी वाहवा वाहवा करतील, सगळ्या लोकांना खूप आवडेल, मी सगळ्या लोकांना खूप इम्प्रेस करेल. मग माझ्या अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे आणि इम्प्रेशनमुळे माझं प्रमोशन होईल. मला प्रमोशन झालं की माझा हुद्दा वाढेल, मग लोक मला अजून मानतील, मला अजून पैसे मिळतील. आता हा जो सगळा पुढचा विचार आहे, हा वावगी कल्पना न कीजे. या ड्रे ड्रीमिंगमुळे आपल्या हातात काही लागत नाही. प्लॅनिंग करावं जरूर, पण प्लॅनिंग करताना उगाच डे ड्रीमिंग करत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी लागते. म्हणून समर्थ सांगतात, हे सगळं नीट समजून उमजून केलं तर आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला हाती लागू शकतं. हे सज्जन म्हणा, तू काय कर, तू वावगी कल्पना न कीजे, तर सज्जनी वस्ती कीजे. सज्जनांच्या संगतीमध्ये जा. ते कसा विचार करतात ते बघ. सज्जनांच्या संगतीमध्ये का जायचं, फार महत्वाचा प्रश्न आहे. का सांगतायत सज्जनाच्या संगतीत जा, सज्जनाच्या संगतीत जा, राघवाच्या संगतीत जा, आत्मविचाराच्या संगतीत जा. का तसं करायचं, तर सज्जन लोकांकडनं, संत लोकांकडनं आपण एकच शिकू शकतो, आणि तेवढंच ते आपल्याला शिकवतात सुद्धा. सगळे संत जेव्हा आपण त्यांच्याकडे भेटायला जातो, त्यांच्याबरोबर आपण काही काल घालवतो, त्यावेळेला आपण त्यांच्याकडनं काय करायचं, तर एकच गोष्ट शिकायची, ते विचार कसा करतात.
ते विचार कसा करतात, ते विवेक कसा करतात, ते डिसन कसं करतात, काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय स्वीकारायला पाहिजे काय त्यागायला पाहिजे, हा विचार कसा करतात, हे आपल्याला संतांकडनं सज्जनांकडनं शिकायचं असतं. ते जर का आपण तसं केलं तर आपलं काम झालं, नाही तर नाही होत. म्हणून मनाची अशी गंमत आहे की ते सज्जनांच्याकडे ठेवलं, सज्जन म्हणजे चांगल्या गोष्टींवर ठेवलं तर आपलं मन चांगलं काम करायला लागतं. हे जर का वाईट गोष्टींवर लावलं तर तेच मन वाईटाकडे प्रवृत्त व्हायला लागतं. कबीरजींचा एक दोहा आहे फार सुंदर. कबीरजी म्हणतात, जैसा भोजन खाइये तैसा ही मन होय, जैसा पाणी पिजिये तैसी बानी होय. जसं आपण भोजन खाऊ तसं आपलं मन होतं. ज्या पद्धतीने चांगलं अन्न खाल्लं तर चांगलं मन होईल, वाईट अन्न खाल्लं तर मनामध्ये विचार सुद्धा वाईट येतील. आणि काय म्हणतात पुढे, जैसा पाणी पिजिये तैसी बानी सोय. बानी म्हणजे वाणी. ज्या पद्धतीचं आपण पाणी पिऊ तशी आपली वाणी होईल. म्हणून आहार शुद्धी फार महत्वाची आहे. आहार, विहार आणि उच्चार या तिन्ही गोष्टींचं महत्व आहे आणि हे शुद्ध असलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर अजून विचार शुद्धी सुद्धा आपण बघूया. आहार, विचार, विहार या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. याचा सगळ्याचा विचार आता आपल्याला करायचा नाही, पण याची महत्व काय आहे हे समजून घ्यायचं आहे. म्हणून चांगले आहार, चांगला विचार, चांगले उच्चार हे करणं फार महत्वाचं आहे. मग एखादा मित्र असा असतो की जो फार शिव्या देणारा असतो, सतत त्याच्या बोलण्यामध्ये शिव्या असतात, आणि अशा मित्राच्या संगतीमध्ये जेव्हा मी जातो आणि त्याच्याबरोबर जेव्हा वागतो त्यावेळेला असं होऊन जातं की कधीतरी चुकून माझ्या तोंडून सुद्धा अशी एखादी रामकृष्ण हरी निघून जाण्याची शक्यता असते. पण तेच जर का मी संतांच्या संगतीत गेलो तर संत सतत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणत असतात. त्यांच्या संगतीत लागल्यामुळे माझ्या मुखात सुद्धा, माझ्या वाणीवर सुद्धा परिणाम होतात, आणि मग मी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायला लागतो, जय श्रीराम म्हणायला लागतो. जशी आपण संगत ठेवू तसे आपले विचार होतात, जसे आपले विचार होतात तसा आपला आचार सुद्धा होतो. म्हणून शुद्ध वाणी, शुद्ध मन हे जपणं साधकाकरता फार महत्वाचं आहे. समर्थ पुढे म्हणतायत, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायकाचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊ निराहे. फार सुंदर विचार समर्थांनी इथे मांडलेला आहे. गती कारणे संगती सज्जनाची. सज्जनाच्या संगतीने काय होणार आहे तर गती मिळणार आहे. गती कारणे म्हणजे गती मिळते. कशा करता गती मिळते? संसाराला गती तर आहेच, आपल्याला परमार्थाला आवश्यक अशी ऊर्जा आपल्याला मिळते, परमार्थाला आवश्यक अशी गती आपल्याला मिळते. कुणामुळे? सज्जनाच्या संगतीमध्ये मिळते. एक बघा, आपल्या सगळ्यांना प्रापंचिक असो, परमार्थिक असो, व्यवहारातला विषय असो किंवा परमार्थातला असो, कोणीतरी एक असा पुश देणारा लागतो, कोणीतरी एक असा धक्का देणारा लागतो, सोबती आवश्यक असतो. अगदी प्रपंचात सुद्धा काहीतरी करायचं असतं, कुठेतरी ऍडमिशन घ्यायची असते, कोणीतरी मित्र लागतो की जो आपल्याला पुश करतो, अरे कर कर, तुला जमेल. तो करतो म्हणून आपण, तो म्हणतो म्हणून आपण ते करून जातो. तसं कोणीतरी आपल्याला एक मदत, कधीतरी ती व्यक्ती आपले आई वडील असतात, कधीतरी ते आपले मित्र सुद्धा असतात. परमार्थामध्ये सुद्धा कोणीतरी असा एक व्यक्ती, अशी एक व्यक्ती लागते की जी आपल्याला पुश करू शकेल. जरा म्यूट करतात तुम्ही. धन्यवाद. आपलं मानवी जीवन हे अत्यंत अशांत आहे. मानवी जीवन अत्यंत दुःखदायक आहे. मानवी जीवन अत्यंत अतृप्त आहे. अशा सततच्या दुःखदायक, अतृप्त, अशांत अशा जीवनाकडून आपल्याला शांतीकडे जायचं आहे, तृप्तीकडे जायचं आहे, समाधानतेकडे जायचं आहे, आनंदाकडे जायचं आहे. इकडून तिकडे जाण्याकरता काहीतरी कोणीतरी पुश द्यावा लागतो, गती लागते. ही एक गती आहे. कुठून कुठे जायची? अशांतीकडून शांतीकडे, अतृप्तीकडून तृप्तीकडे. ही गती आहे. पण ही गती जरी का अशी म्हटली तरी इथे डॉक्टर काकांनी एक फार सुंदर
अजून एक अर्थ आपल्या समोर काढलेला आहे. तो म्हणजे असा की जीवन जरी का गतिशील असलं, अत्यंत गतिशील असलेलं हे जे जीवन आहे, त्या गतिशील जीवनामध्ये म्हणजे बघा, आपण रात्र आहे, रात्रीनंतर दिवस येतात, दिवसानंतर परत रात्र येते, हे चक्र सतत सुरू आहे. महिन्यामागून महिने सतत जातात, वर्षांमागून वर्षे सतत बदल होत राहतात. सततचा हा होणारा बदल, हा परिवर्तनशील असं हे जे जग आहे, हे अखंड आपल्या समोर आहे. हे अखंड गतिमान असलेलं शरीर, आपलं शरीर म्हणा, आपलं हे जग म्हणा, हे अखंड गतिमान असलेलं असं हे जे जग, या गतिमान जगामध्ये एक तत्व असं आहे की जे गतिरहित आहे, आणि ते तत्व त्याला आत्मतत्व असं म्हणतात. ज्याला अजिबात गती नाही, जे प्राप्त करण्याकरता म्हणून गती लागत नाही, कारण ते नित्य प्राप्त आहे. मग इथे गती, समर्थ म्हणतात की गती कारणे संगती सज्जनाची. गती कारणे, गती मिळण्याकरता म्हणून, पण ही गती मिळून कुठे जायचंय, तर जे गतिरहित तत्व आहे त्या गतिरहित तत्वापर्यंत आपल्याला जायचंय, त्याला आत्मतत्व असं म्हणतात. त्या आत्मतत्वाचा जर का आपल्याला अनुभव घेता आला तर तिथे आपल्याला जायचं आहे. ज्याच्याकडे जायला निघालो आहे ते माझंच स्वरूप आहे, म्हणून कुठे जावं लागत नाही, कुठे यावं लागत नाही, माझंच स्वरूपात ते आहे. अशा त्या माझ्या स्वरूपाकडे जेव्हा मला जायचं असेल, त्यावेळेला मला सज्जनांची गती, सज्जनांची संगती लागते, कारण कोणीतरी मला परत पुश करायला लागतो. हा प्रवास आहे. आपण म्हणतो बघा, आपल्या सगळ्या स्तोत्रांमध्ये, वेदांच्या मंत्रांमध्ये, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय, अशा प्रकारचा आपण मागणी केलेलीच आहे. हा एक प्रवासच आहे. या प्रवासावर आपल्याला जायचंय. मृत्यूपासून अमृत तत्वाकडे जायचं असेल तर हा प्रवास आहे, पण हा प्रवास आतला प्रवास आहे. हा आतला प्रवास आपल्याला अनुभवायचा असेल तर त्याच्याकरता संतांची संगती आवश्यक आहे. कारण जर का संतांची संगती नसेल तर आपल्याला हा प्रवास कसा करायचा हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून ही संगत साधणं फार महत्वाचं आहे. अशी संगत जर का आपण संतांची संगत साधू शकलो तर काय म्हणतात, मती पालटे सुमती दुर्जनाची. दुर्जन व्यक्ती जरी का असेल ना, तर त्याची मती म्हणजे बुद्धी मध्ये पलट होऊ शकतो. संत संगतीचा महिमा अगाध आहे. अनेक प्रकारच्या कथा प्रसिद्ध आहे. आपण एक छोटीशी गोष्ट बघूया, म्हणजे कळेल की मती पालटे सुमती दुर्जनाची. एक चोर असतो, एका राज्यामध्ये एक चोर असतो. छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या आणि आपली उपजीविका कशी बशी निभवायची. कधी उपाशी, कधी चांगलं हाताला लागलं गिऱ्हाईक तर चांगले दिवस, नाही तर मग काहीतरी करायचं, छोटी मोठी चोऱ्या करायच्या. एक दिवस त्या राज्यामध्ये तिथला जो राजा असतो तो दिवंडी पिटवतो आणि सगळ्या साधू संन्यासांना आमंत्रित करतो. त्या दिवंडीमध्ये सांगितलं जातं की त्या राज्यातील सर्व साधू, संत, संन्यासी असे जे कोणी असतील, असे जे कोणी असतील त्यांनी यावं, उद्याच्या दिवशी राजदरबारामध्ये हजर व्हावं. अशी दिवंडी हा चोर सुद्धा ऐकतो. आता या चोराला वाटतं की आपल्याला काय करणार आहे, पण त्याच्या मनामध्ये एक विचार येतो, काही नाही, आपण निदान साधूचा वेश करावा आणि साधूचा वेश करून त्या दरबारामध्ये जावं. काही नाही मिळालं तरी ज्यांना काही राजाकडनं मिळेल, हे जे संत मंडळी आहेत, हे जे साधू मंडळी आहेत, हे जे संन्यासी मंडळी आहेत, यांना राजा नक्कीच काहीतरी देईल, त्यांचा आदर सन्मान करेल. त्यांना जे काही मिळालं असेल त्याच्यावर मी हात मारीन, त्याच्यावर मी डल्ला मारीन आणि ते मी लुबाडून घेईन. अशा मी संतांना लुटीन, अशा हेतूने हा चोर संतांचा वेश धारण करतो, भगवी वस्त्र धारण करतो आणि राजदरबारामध्ये जातो. दुसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये सगळ्या साधू संतांच्या बरोबर हा जाऊन बसतो. राजदरबारामध्ये आल्यानंतर सगळे साधू संत बसलेले आहेत. राजा उभा राहतो आणि प्रस्ताव मांडतो. राजा म्हणतो की मी राजकन्येचा विवाह करण्याचा माझ्या मनात विचार आहे आणि राजकन्येचा विवाह हा कुठल्या तरी साधू सत्पुरुषाशी व्हावा, अशा माझ्या मनामध्ये
आणि राजकन्येच्या मनामध्ये विचार आहे, म्हणून मी माझं अर्ध राज्य अशा व्यक्तीला देईन जी व्यक्ती माझ्या राजकन्येशी विवाह करण्यास तयार होईल. आता या चोराच्या मनातल्या मनात उकळ्या फुटायला लागतात. वा वा वा, काय सगळं जुळून आलं की अर्ध राज्याचा स्वामी बनून जाईल मी, असा विचार तो करायला लागतो. पण तेवढ्यामध्ये जे संन्यासी पुरुष तिथे बसलेले असतात ते उठतात आणि ते राजाला सांगतात, हे राजा, आम्हाला वाटलं की काही तू शास्त्राबद्दलचं चर्चा करण्याकरता म्हणून, शास्त्रार्थ करण्याकरता म्हणून तू आम्हाला आमंत्रित केलं असेलस. आम्हाला वाटलं की तू देवाच्या बद्दल, भक्तीबद्दल काहीतरी बोलशील म्हणून तू आम्हाला इथे आमंत्रित केलंस. पण तुझा तर मानस काहीतरी वेगळाच दिसतोय. आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला काही लग्न कार्य करायचे नाही. तिला घेऊन आणि हे राज्य घेऊन आम्ही काय करणार? आम्ही आमच्या आनंदात मग्न आहोत, आम्हाला हे काहीही नको, असं म्हणून त्यातले जे संन्यासी लोक असतात ते निघून जातात. उरतात काही साधू पुरुष. राजाला वाटतं की कदाचित अर्धराज्य मी त्यांना देईल असं म्हटलं, पण बहुतेक त्यांनी भागणार नाही. तो म्हणतो की माझं 3/4 राज्य, 75% मी राज्य तुम्हाला देतो, 25% राज्य मी माझ्याकरता ठेवून घेतो, पण तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या राजकन्येचा स्वीकार करावा. साधू महाराज जे असतात तिथले काही बाकीचे इतर लोक, ते सर्व संत मंडळी, ते उठून उभे राहतात. ते म्हणतात की हे राजा, तुझ्या अजूनही लक्षात आलं नाही, आम्ही आधीच संसारी आहोत, आमचं लग्न झालेलं आहे. आम्ही साधू सज्जन संत मंडळी जरी का असलो तरी परत आम्हाला आता या लग्नाच्या याच्यात आणि राज्य कारभारामध्ये अजिबात अडकायचं नाही. म्हणजे आधीच संत संन्यासी लोक तर निघून गेले असतात, त्यांनी तर सगळ्याचा त्याग केलेला असतो. ज्यांनी संसारात असून सुद्धा ज्यांनी गाठलेलं असतं ते म्हणतात की आम्ही सुद्धा आधीच लग्न केलेलं असल्यामुळे आम्हाला आता परत लग्नाचं कर्तव्य नाही, असे म्हणून काही लोक निघून जातात. काही लोक मला या लग्नाच्या भानगडीतच पडायचं नाही, आम्ही ब्रह्मचारी आहोत, आम्ही ब्रह्मचारीच राहणार, असं सांगून तिथून निघून जातात. असं करत 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 एक एक करत सगळे लोक उठून गेल्यानंतर हा एक फक्त तिथे माणूस उरतो, हा चोर तिथे उरतो. राजाला वाटतं की एक कोणीतरी मिळाला. तो म्हणतो, हे धन्य साधू, तुम्ही थांबला तिथे, माझ्यावर फार कृपा, तुम्ही तरी माझ्या राजकन्येचा स्वीकार करा. एवढ्या वेळामध्ये त्या साधूच्या वेशात राहिलेला हा जो चोर असतो त्याच्या एक गोष्ट मात्र लक्षात येते की सर्वच्या सर्व लोकांनी, इतरांनी त्या संपत्तीला, त्या राज्याला आणि त्या राजकन्येला सुद्धा झुगारून लावलेलं असतं. त्याच्या मनामध्ये एक विचार चमकून जातो. काही मिनिटांचा सोबती, काही मिनिटांचा साधुवेश केलेला हा चोर तो सुद्धा भानावर येतो आणि तो राजाला समजावून सांगतो की बा राजा, मी एक चोर आहे, पण माझी आता मला उपरती झालेली आहे. जो आनंद या संत सज्जनांनी, या संन्यासांनी मिळवलेला आहे, जे या राज्याला दूर करून देतात, तो आनंद मला जास्त प्रिय आहे, तो आनंद मला मिळवायचा आहे, आणि म्हणून मी याचाही त्याग करून मी आता त्या सगळ्या संतांच्या मागे जाणार आहे. अशा प्रकारची सुंदरशी गोष्ट आपल्याला लक्षात ते बघा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जे दुर्मती लोक असतात, त्यांची मती दुर्मती असते, त्यांची बुद्धी अशी वाईट असते, त्यांच्या बुद्धीत सुद्धा हळूच पालट होऊ शकतो. मुख्य गोष्ट आहे माणसाला सतत आनंद, शांती, तृप्ती ह्याचा अनुभव घ्यायचा असतो. तो शाश्वत आनंद, निरपेक्ष आनंद, निरपेक्ष तृप्ती जिथे मिळेल तिथे आपलं चित्त लागू शकतं, आणि ती जागा आपल्याला शोधायची असते. ती जागा शोधण्याकरता म्हणून इतर कुठल्याही प्रकारच्या व्यवधानातून आपलं मन काढून ते संतांच्या चरणी आणून ठेवलं तर आपल्याला तिथे ती शांती, तृप्ती मिळू शकते. नाहीतर ती मिळणं शक्य नाही, अजिबात शक्य नाही. म्हणून बुद्धीमध्ये आपली मती पालटायची असेल, शब्द फार छान आहे तिथे, मती पालटे, मती पालटता येते, बुद्धीत परिवर्तन करता येतं. बुद्धीमध्ये परिवर्तन करून ज्या बुद्धीमध्ये असलेल्या असंख्य वासना आहेत त्यांचं निराकरण करता येतं, त्या दूर करता येतात, त्या शांत करता येतात. बुद्धीत दडलेल्या वासनांचा जोर कमी करायचा असेल तर त्या बुद्धीवर संस्कार करावे लागतात, आणि ते संस्कार करण्याचं काम संत मंडळी करतात. त्यांच्या मार्फत आपली बुद्धी पालटून घ्यावी लागते. शास्त्र, संत हे जी लोक आहेत,
शास्त्रांचा संस्कार आपल्या बुद्धीत करायचा, संत वचनांचा संस्कार आपल्या बुद्धीत करायचा. इथे बुद्धी असते, मध्ये मन असतं आणि बाजूला इंद्रिय आहे. बुद्धीमध्ये असतात वासना. मग अशी आपण विचार केला आहे, वासना कुठे असतात? बुद्धीत राहतात. त्या बुद्धीतल्या वासना मनाच्या मार्फत इंद्रियांना प्रेरणा देतात. वासना म्हणजे अनेक प्रकारची इच्छा. अरे मला आता चहा हवाय, ते मनामार्फत इंद्रियांना पोचवलं जातं. मग इंद्रिय उठतात, कामाला लागतात, चहा करतात, चहा पितात. आपलं मुख चहा पितो. मग चहा प्याल्यानंतर ते मनातर्फे परत बुद्धीला कळतं की मी आता चहा पिलेला आहे. मग बुद्धीतल्या त्या वासना पूर्ण होतात. अशा प्रकारे इकडून तिकडे जाणारा हा एक मार्ग. पण त्यालाच उलट करायचं. आता इंद्रियांच्या मार्फत वेगवेगळे संस्कार, शास्त्राचे संस्कार, संत वचनांचे संस्कार त्याच इंद्रियांनी आत्मसात करायचे. बघायचं, डोळा, कान, वाणी काय करायचं? त्याचंच गुणगान करायचं, त्याचीच कथा ऐकायची. त्याच इंद्रियांच्या मार्फत शास्त्राचे संस्कार, आत्मस्वरूपाचे संस्कार आपल्या चित्तावर करायचे, आपल्या बुद्धीवर करायचे. कुणाच्या मार्फत? मनाच्या मार्फत. इंद्रियांच्या मार्फत आलेले संस्कार मन बुद्धीवर करतं आणि बुद्धीवर करत असलेले हे संस्कार हळूहळू हळूहळू त्या बुद्धीतल्या वासना पुसून टाकत असतात. असा हा टू वे ट्रॅफिक आहे. संकल्पना पुढे कधीतरी बघू, किंवा आपण आपल्या सगळ्यांना माहिती पण असेल ही संकल्पना. असा हा टू वे ट्रॅफिक, बुद्धी मध्ये मन आणि बाजूला इंद्रिय, अशा पद्धतीने करता करता मती पालटे सुमती दुर्जनाची. अशा पद्धतीने आपली बुद्धी पालटून घेता येते. आपण पुढे जाऊया. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प जीवी वसावा, जनी जल्प विकल्प तोही नसावा, रमाकांत एकांत काळी भजावा. समर्थ रामदास स्वामी ते फार सुंदर मार्गदर्शन आपल्याला करतायत. संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे. आधीच्या श्लोकामध्ये मनातीत होऊन राहे, शेवटचं चरण मनातीत होऊन राहे असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात मनाच्याही अतीत जायचं आहे. मन जिथपर्यंत जातं तिथे नाही, त्याच्याही अतीत जायचं आहे. म्हणजे काय? मनाचं काम काय आहे? मनाचं काम आहे संकल्प विकल्प करत राहणं. संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे आणि त्याच्या पलीकडे जायचं आहे. इथे समर्थ म्हणतात मना अल्पसंकल्प तोही नसावा. अजिबात मनामध्ये कुठलाही संकल्प न येऊ देणं हे आपल्या हातात आहे. हाच आपला अभ्यास आहे. अल्पसा जरी का संकल्प आला आपल्या मनामध्ये, तर तो देखील संकल्प आपल्या पुढच्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरतो. संकल्प म्हणजे विचार, इच्छा निर्माण होणं. एखाद्या मला काहीतरी हवं, काहीतरी करायचंय असा प्रकारचा विचार निर्माण झाल्याबरोबर बाकी सगळी गाडी सुरू होते पुढची. आणि म्हणून माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. फार महत्वाचा विचार आहे हा. समर्थांचे संतांचे शब्द अत्यंत सोपे आहेत. माऊली म्हणते जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. अक्षरशः 1.5 चरणामध्ये, ओबीतल्या 1.5 चरणामध्ये माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. काय करताय? ब्रह्मत्व आहे, जीवाचा ब्रह्मत्व आहे. कशामुळे? संकल्प लोप झाल्यामुळे, मनात ते सगळे संकल्प थांबल्यामुळे. इकडे सुद्धा समर्थ रामदास स्वामी तेच आपल्याला सांगतात, मना अल्पसंकल्प तोही नसावा. छोटासा संकल्प, विचार, सूक्ष्माती सूक्ष्म विचार आपल्या चित्तामध्ये नेहमी येत असतात. ते न येऊ देणं, संकल्प रहित करणं मन हे आवश्यक आहे. तोच ध्यानाभ्यास आहे. नामसाधनेने तेच होतं. का नामसाधना श्रेष्ठ आहे? का नामसाधना फार महत्वाची आहे? कारण आपलं मन संकल्पाशिवाय राहू शकत नाही. संकल्प सतत मनामध्ये येत असतात. संकल्प जर का थांबले तर मन म्हणून राहणारच नाही. जेव्हा आपण मन ही संकल्पना करतो, मन हे जेव्हा आपण शब्द उच्चारतो, त्यावेळेला ते संकल्पाचंच रूप आहे. संकल्पच आहेत. मन म्हणजे काय? तर संकल्पच. ते संकल्प बदलण्याचं काम आपण करू शकतो, पण ते संकल्प बदलता येत नाही, कठीण जातं. म्हणून समर्थ पुढच्या ओळीत सांगतात, पुढच्या चरणामध्ये सांगतात, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. काय करायचं? सत्य संकल्प धारण कर. का? कारण संकल्प थांबवता येणं अशक्य आहे. मग सत्य संकल्प धारण कर. सत्य संकल्प म्हणजे काय? मग अशी आपण विचार केला, आत्मस्वरूपाचा विचार, श्रीरामाचा विचार, भगवंताचं नाम हे अत्यंत सुंदर साधन आहे. असा सत्य संकल्प म्हणजे भगवंताचं नाम जर का आपण आपल्या चित्तात धारण केलं,
असा जर का सत्य संकल्प धारण केला तर बाकीचे सगळे संकल्प हळूहळू गळून पडतात. बाकीचे सगळे संकल्प हळूहळू थांबतात आणि मग संकल्प लोप होणं शक्य होतं. एक वेळ अशी येते की जेव्हा संकल्प लोप होऊन जातो, संकल्प थांबून जातात आणि ती जी अवस्था आहे ती ब्रह्मावस्था आहे. कारण तिथे संकल्प आता उठत नाही. एकदा का मन नामामध्ये पूर्णपणे गुंतलं की ते नामामध्ये गुंतवलेलं मन शेवटी न मन होतं. हे खरं नमन आहे. न मन म्हणजे मन नाहीसं होणं. मन नाहीसं म्हणजे नष्ट होत नाही, मनातीत होणं. दीर्घकालाचा हा अभ्यास आहे. हा अभ्यास करण्याकरता म्हणून समर्थ सांगतात सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. पुढे समर्थ म्हणतात की हे होणं कठीण आहे. याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे आपल्या मनामध्ये असंख्य विचार जे होत असतात त्याला समर्थ जल्प विकल्प म्हणतात. आणि तो जल्प विकल्प तो त्याजाला सांगतात समर्थ रामदास स्वामी. आणि तो कसा त्याजावा तर तो रमाकांत एकांत काळी भजावा. जल्प विकल्प म्हणजे काय? जल्प म्हणजे फालतू बडबड, उगाच काहीतरी प्रश्न विचारणे किंवा स्वतःहून न विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत बसणे, म्हणजे आपलीच रामकहाणी दुसऱ्याला सांगणे. समोरचा इंटरेस्टेड असो किंवा नसो, गरजेपुरता बोलायचं नाही तर गरजेपेक्षा जास्त बोलायचं. बघा, आजकाल अशी परिस्थिती आहे की आपले अनेक मित्र असतात, अनेक जुने व्यवसायातले काही कर्मचारी असतात, आपले अनेक प्रकारचे मित्र असतात, त्यांचे पण काही गट असतात, काही कॉलनीतले मित्र असतात, काही एखाद्या छंद आपला असतो त्यातले काही मित्र असतात, काही ऑफिसमधले मित्र असतात, काही समाजातली परिचित मंडळी असतात, ते आपले मित्र म्हणून जोडल्या गेलेले असतात. बाकी कोणाच्या ओळखीमुळे काही मित्र झालेले असतात. हे सगळे मित्र आणि मग सगळ्यांशी आपण व्हॉट्सअपवर म्हणा, आजकाल नवीन तर सोशल मीडियामुळे काही बोलायची काही गरजच नाही, सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट्सअप म्हणा, लिंक्डइन म्हणा, फेसबुक म्हणा, अनेक प्रकारे आपण जोडलेले असतो. आणि मग त्याच्यावर काहीतरी मेसेज टाकणं आणि आपले अपडेट्स त्याच्यावर टाकत राहणं, का तर लिंक्डइनवर किंवा फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर. आजकाल व्हॉट्सअपवर स्टेटस नावाचं असतं, त्याच्यावर स्टेटस अपडेट करत राहणं. काही लोक, काही महाभाग असे आहेत की जे रोज एक वेळ देवाला न जातील पण व्हॉट्सअपवरचं स्टेटस नक्की बदलतील. असो, याच्यामुळे होतं काय? याच्यामुळे आपला खूप वेळ तर वाया जातोच जातो. जल्प तयार होतो, म्हणजे उगच फुकटची केलेली बडबड. कालच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. गणपतीचे दिवस आहेत. गणपतीच्या दिवसांमध्ये सगळेजण एकमेकांना बोलवतात, जातात सगळेजण, मित्र भेटतात, गप्पा होतात. आता गप्पा म्हणजे काय, तर दिल्लीतल्या राजकारणापासून ते देशातल्या राजकारणावर तावातावाने केलेली चर्चा. सध्या काय सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये कसं राजकारण सुरू आहे, दिल्लीत कसं राजकारण सुरू आहे, G20 मध्ये कसं राजकारण झालेलं आहे, आणि आता तर कॅनडा आणि भारतामध्ये काय राजकारण सुरू आहे, त्याच्यावर तावातावाने चर्चा होते. काहीतरी विषय बदलतो, हळूच खेळ किंवा क्रीडा याच्यावर काहीतरी गप्पा सुरू होतात. मग हळूच विषय बदलतो, मग ऑफिस मधले सगळे वर्क फ्रॉम होमचे इश्यूज ह्याच्यावर डिस्कशन्स होतात. मग परत थोडासा विषय बदलतो, मग शेअर बाजार, त्यातली गुंतवणूक, कोण काय करतंय, इत्यादी इत्यादी. अनेक प्रकारे आपल्याला किती ज्ञान आहे, आपण किती वेल रेड आहोत, आपण किती इंटेलेक्च्युअल आहोत, हे सांगण्याकरता म्हणून प्रत्येक जण काही ना काही मतं मांडत बसतो. अगदी जागतिक सगळ्या समस्यांवर चर्चा केली जाते, हिरिरीने चर्चा केली जाते, आणि मला किती माहिती आहे, मी किती वेल रेड आहे, हे कसं दाखवता येईल हाच प्रयास केला जातो. खूप डिस्कशन्स होतात, खूप चर्चा होती, आणि मग सगळेजण आपापल्या घरी जातात आणि म्हणतात परत, अरे वा, किती छान वेळ गेला, वेळ कसा गेला कळलंच नाही, खूप छान गप्पा झाल्या आपल्या, असं म्हणतात आणि सगळेजण घरी जातात. आता गप्पांमधनं काय निष्पन्न निघालं, हा जर का प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर शून्य असं येतं. कुठलाही जगातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नसतो. इकडची तिकडची माहिती फक्त थोडीफार काहीतरी शेअर झालेली असते, पण अशा या अनावश्यक बडबडीला समर्थ रामदास स्वामी जल्प असं म्हणतात. आणि हा जल्प, जनी जल्प विकल्प तोही त्यजावा असं म्हटलेलं आहे. अनेक प्रकारचे विकल्प सुद्धा मनामध्ये आपल्या येतात. दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही, दुसऱ्याचं म्हणणं खोडून काढायचं, हे विकल्पातलं लक्षण आहे.
हे सगळं सोडून द्यायला पाहिजे. हे सोडून देणं फार गरजेचं आहे. अगदी सहजपणे कोणीतरी आपल्याला म्हणतं, रजोगुणी मित्र असतात आपले, चला नाटक आलेलं नवीन नाटकाला जाऊ, चला नवीन सिनेमा लागलेल्या सिनेमाला जाऊ, चला कुठेतरी सहलीला जाऊ, आणि आपण अगदी सहजगत त्याच्याकडे आकृष्ट होऊन ओढवल्यासारखे त्याच्याकडे वाहावत जातो. म्हणून समर्थ म्हणतात की असं करू नका, असं करू नका. मग काय करा तिथे? रमाकांत एकांत काळी भयावा, एकांत स्वीकार करा. आणि एकांत स्वीकारून काय करा? तर रमाकांताचं भजन, म्हणजे रामरायाचं भजन करा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे भजन केल्याने तुम्हाला चित्तशांती मिळेल, हे भजन केल्याने तुम्हाला जी तृप्ती आहे ती मिळेल. जयास एकांत मानवला, जयास एकांत मानवला अवघ्या आधी कळे त्याला, असं समर्थांचं एक वचन आहे दासबोधामध्ये. आपल्याला एकांत मानवत नाही, ही फॅक्ट आहे, अगदी फॅक्ट आहे. आपल्याला एकांतवास सहन होत नाही. समजा मी असं म्हटलं की तुमच्या सर्व गोष्टींची मी व्यवस्था करतो, अगदी काय खायला प्यायला हवं नको सगळ्या गोष्टींची मी व्यवस्था करतो. जी काही आवश्यक गोष्टी आहेत तुम्हाला हव्या असलेल्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण येतील. फक्त एकच अट आहे, ती अट म्हणजे तुम्हाला पूर्ण एकांतवास भोगावा लागेल. 1 महिना कुणाशीही न बोलता एका खोलीमध्ये, त्या खोलीमध्ये खाण्यापिण्याची सगळी सोय असेल, राहण्याची सगळी सोय असेल, आंघोळीची सगळी सोय असेल, पण तिथे फोन नाही, टीव्ही नाही, मॅगझिन्स नाही, पुस्तकं नाही. 1 महिना त्या खोलीत एकट्याने राहायचं. थोडा विचार करा, म्हणजे कळेल की एकांतवास किती अवघड आहे ते. असे एक्सपेरिमेंट झालेले आहेत बरं का, बाय द वे. असे एक्सपेरिमेंट झालेले आहेत ज्याच्यामध्ये लोकांना असं ठेवण्यात आलेलं आहे मुद्दामून, आणि त्यांचे बिहेवियर पॅटर्न्स त्यांचं कसं असतं त्याच्यावर त्यांना व्हिडिओ कॅमनी कॅप्चर करून त्याच्यावर स्टडी करण्यात आलेली आहे. वेड लागून माणूस बाहेर येतो म्हणे. आपणच म्हणतो की घरी एकटं असतो, 4 दिवस घरातले लोक कुठेतरी बाहेर जातात, मी एकटाच होतो, घर कसं खायला उठलं म्हणतो आपणच. पण एक लक्षात येत नाही आपल्याला की एक वेळ अशी येणार आहे की त्या काळी आपल्या आयुष्यामध्ये देखील तशी एक वेळ येणार आहे की जेव्हा आपण घरामध्ये एकटे असणार आहोत. असं होऊ नये, ही गोष्ट वेगळी, पण हे स्वीकारायला पाहिजे. आपल्या घरातले आपले मुलं बाळ असतात, ती कुठेतरी बाहेर जातील, आपल्या बरोबरच जो कोणी सहचारी असतो आपला सोबत, ती देखील दोघांपैकी एक जण कुठेतरी पुढे जाणार आहे, हे ठरलेलं आहे, हे निश्चित आहे, हे आपल्याला माहिती असतं, पण आपण हे स्वीकारलेलं नसतं, त्याचा विचार करून ठेवलेला नसतो. आणि मग असा एकांत जेव्हा मिळतो ना आपल्याला, आता काय करू प्रश्न पडतो. त्यावेळेला फोन काम करत नाही. फोन काम करत असला तरी डोळे काम करत नाही, हा महत्वाचा मुद्दा. डोळे काम करत नाही. म्हणजे आता फोनवर जे आधी बघायचं तरी काहीतरी चित्र बघायचो, काहीतरी वाचायचो, व्हिडिओ बघायचो, आता तेही होत नाही. कान काम करेन असे होतात, कान सुद्धा काम करत नाही. आता ऐकूच येत नाही, टीव्ही लावला तरी ऐकू येत नाही, म्हणून ती चित्र बघत बसायची टीव्हीवरची. डोळे जातात तेव्हा चित्र सुद्धा दिसेन असे होतात. अशी जेव्हा वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये, त्यावेळेला एकांतवासामध्ये मन वेड होतं. माऊलींची ओवी, ऐसी दशा येईल पुढे की मन होईल वेडे, म्हणून चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. त्या वेळेसाठी म्हणून आधीच तरतूद करून ठेवायला पाहिजे, आधीच आपण ही व्यवस्था स्वीकारायला पाहिजे, आधीच त्याचा विचार करून आत्मज्ञान, म्हणून चिंतून ठेवे चोखडे आत्मज्ञान. देवाच्या बद्दलचं भजन, देवाच्या बद्दलची आस्तिकता, देवाच्या बद्दलची श्रद्धा, देवाच्या नामाच्या बद्दलची श्रद्धा आपल्या मनामध्ये बाळगून ते आत्मज्ञान, ते नाम, ते मनामध्ये धरून ठेवणं, तशी त्याला सवय लावून ठेवणं, तसं त्या ईश्वराचं भजन करणं, एकांतवासामध्ये रमाकांताचं भजन करणं, असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की समर्थांनी किती मोठा आणि व्यापक असा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे. आता हा भजन जरी करायचं, ते तरी कोणाचं करायचं? पुढच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, भजन करायचं कोणाचं करायचं? त्या रमाकांताचं करायचं. म्हणजे कसा आहे तो रमाकांत? तो श्रीराम, तो एक वचनी, एक बाणी असा आदर्श असा प्रभू रामचंद्र आहे, सगळ्यांचा उद्धार करणारा. आपल्या शत्रूचा सुद्धा उद्धार रामाने केलेला आहे, असा हा प्रभू श्रीराम आहे. प्रभू श्रीरामाचं चरित्र का गुणगान करायचं? प्रभू श्रीरामाच्या चरित्राचा अभ्यास का करायचा? तर राम हा एक अत्यंत आदर्श असा
पुत्र आहे. श्रीराम हा अत्यंत आदर्श असा एक पती आहे. राम हा अत्यंत आदर्श राजा आहे. एक अत्यंत आदर्श असा भाऊ आहे, मित्र आहे, सखा आहे, सोबती आहे, स्वामी आहे. आदर्शभूत असलेलं असं एकदा विचार केल्यानंतर बाण जर का त्यांनी धनुष्यावर लावला तर तो बाण परत घ्यायची गरज पडत नसेल. आणि विचारपूर्वक एकदा मुखातून निघालेले शब्द, ते शब्द त्याचे अमोघ असत, ते परत त्याला कधी घ्यावे लागत नसत. अशा प्रकारचा हा प्रभू श्रीराम आहे. पण असा श्रीराम जो असतो त्याचा अभ्यास करताना जो एकमुखी आहे, एक वचनी आहे, एक वाणी आहे, असा प्रभू श्रीराम, त्याचा अभ्यास करताना जर का आपण आपल्या मनामध्ये डोकावून बघितलं तर आपण कसे आहोत, तो आदर्श आहे आपल्या समोर ठेवलेला, आपण कसे आहोत, आपल्या मुखातून निघालेले शब्द हे बरोबर असतात का, हे विचारपूर्वक निघालेले असतात का, प्रत्येक वेळी विचारपूर्वक आपण तसं बोललेलो असतो का. आजकाल सगळ्यांनाच माहितीये, मला तसं काही म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे, मी असं म्हटलंच नव्हतं, इत्यादी प्रकारची वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. कुठे ऐकलेली आहे ती सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून एक वचन, एक वाणी, आपल्या वाणीचं फार मोठं सामर्थ्य आहे. ही वाणी आपल्याला नीट वापरता आली, विचारपूर्वक शब्द आपल्याला मोजून मापून तोलून बोलता आले, तर आपण अनेक प्रकारच्या लोकांना जोडून घेऊ शकतो. आपण स्वतः शांत राहून गोड बोलून दुसऱ्याला देखील शांत करू शकतो. दुसऱ्याला शांत करणं फार कठीण असतं. आपण स्वतः शांत राहून दुसऱ्याला शांत करणं फार कठीण असतं. ही कला ज्यांना साधली ना, त्यांनी जग जिंकलं. त्यात बोलता बोलता, येता जाता सतत आपली शांती भंगत असते, सतत आपली चिडचिड सुरू असते. आपण स्वतः तर शांत नसतोच, दुसऱ्याला शांत करणं, जर का दुसरा चिडला असेल तर त्याला शांत करणं हे आपल्याला जमतच नाही. तो का चिडला म्हणून आपण जास्त चिडतो. प्रभू श्री रामचंद्रांचा अभ्यास केला, प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचा अभ्यास केला, तर आपल्याला कळतं की हा राम का आदर्श आहे. वनवासामध्ये प्रभू राम गेलेले आहेत, चित्रकूट पर्वतावर आहेत, आणि चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करत असताना एक दिवस लक्ष्मण धावत धावत येऊन सांगतो प्रभू रामचंद्रांना की भरत अयोध्येचं सैन्य घेऊन चित्रकूट पर्वतावर आपल्याला मारायला आलेला आहे. प्रभू रामचंद्रांना आधी लक्ष्मणाला शांत करावं लागतं, त्या आधी लक्ष्मणाला शांत करतात, मग भरत येतो. मग भरत भेट जी आहे ती प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती, मी अगदी बरोबर सांगतो आहे. भरत भेट होते, प्रभू श्री रामचंद्र भरताला शांत करतात, भरताला समजावून सांगतात की तू परत जा. भरताचं ऐकत नाही म्हणून काय तर सुमंत येतात, त्यांना देखील शांत करतात. आई येते, तिन्ही आया येतात, त्यांना देखील सांगतात की मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे, म्हणून मी आता काही परत येणार नाही, तुम्ही भरताला घेऊन भरताला सांगितल्याप्रमाणे राज्य करू. वसिष्ठ मुनी, महर्षी वसिष्ठ गुरु रामचंद्रांचे, ते येतात, त्यांच्याशी सुद्धा रामाच्या शास्त्रार्थ होतो. राम त्यांना सुद्धा सांगतात आणि त्यांना सुद्धा शांत करून परत पाठवतात. काय त्या श्रीरामाची गंमत असेल बघा, विचार करा थोडासा, कशा पद्धतीने रामाने सर्वांना शांत केलेलं आहे. पुढे अजून प्रसंग आहेत, सुग्रीव आहे, वालीवध आहे, वालीवधामध्ये वालीने शांत केलेलं आहे, वालीच्या पत्नीला रामरायाने शांत केलेलं आहे, रावणाचा वध केलेला आहे त्याला शांत केलं आहे. बिभीषण जेव्हा येतो त्यावेळेला बिभीषणाला स्वीकार करताना बाकीचे जे लोक असतात त्यांच्या मनामध्ये बिभीषणाबद्दलचा जो किंतु असतो त्यांना दूर केलेला आहे. अशा पद्धतीने सगळ्यांना शांत करण्याची हातोटी प्रभू श्री रामचंद्रांची आहे. आता पुढचे जे 3 श्लोक आहेत, हे 3 श्लोक सत्पुरुषांचं वर्णन करणारे आहेत. सत्संगती हवी हे खरं, पण हे सत्संगती कशी असावी, कोणाची असावी, ते संत मंडळी कसे असतात, याच्याबद्दलचं वर्णन पुढच्या 3 श्लोकांमध्ये आलेलं आहे. विचारोनी बोले, विवंचोनी चाले, सदा तयाचे नि संतप्त तेही निवाले. हे असं सगळं वर्णन समर्थांनी करून ठेवलेलं आहे, फार सुंदर. जो विचारून, विवंचना करून म्हणजे पूर्णपणे विचार करून जो बोलतो तो, आणि जो सगळ्या संतप्त तेही निवाले म्हणजे जो सगळ्या लोकांना शांत करतो, संतप्त झाले असतील त्यांना देखील तो निववतो, तो. आता जे आपण रामाचं वर्णन आहे, असं वाटतं की हा श्लोक प्रभू श्री रामचंद्रांच्या आधीच्या वर्णनावरच लिहिलेला असेल.
म्हटलं तर हे रामाचंच वर्णन वाटतं, आणि म्हटलं तर हे एका संताचं वर्णन वाटतं. आणि सर्व संत सुद्धा हे त्यांच्यामध्ये हेच गुण असतात. असे सत्पुरुष ते हेच करत असतात. विवंचुनी बोले, विचारुनी बोले, विवंचुनी चाले. आणि असे करणारे जे साधक असतात, असे करणारे जे संत मंडळी असतात, अशा संत मंडळींकडे गेल्यानंतर आपणही शांत होतो. कारण आपण संतप्त असतो, प्रपंचामध्ये अडकलेलो असतो. संतांच्या वचनांमध्ये अशी असते ताकद की ते आपल्याला शांत करतात. शांत करण्याचं, लोकांचं कल्याण करण्याचं काम हे संत मंडळी करत असतात. म्हणून काय बोलावं, कुठे बोलावं, किती बोलावं याचं भान आपल्याला सतत ठेवावं लागतं. काय बोलू नये, कुठे बोलू नये, किती बोलू नये ह्याचं सुद्धा भान आपल्याला सतत ठेवावं लागतं. आपण बऱ्याच ठिकाणी नको ते बोलून बसतो आणि मग काहीतरी प्रसंग आपल्यावर येतात. क्षुल्लक कारणावरून आपण आपला पारा चढवून घेत असतो, नको ते बोलून. पण थोडं कमीच बोलावं, जास्तीचं बोलून वाया घालवू नये. असो, संतांचे गुण, या गुणांचं वर्णन या श्लोकांमधनं समर्थ रामदास स्वामींनी केलेलं असलं तरी एक लक्षात ठेवायचं की संतांची जी गुण आहेत, सिद्धांची जी लक्षणं आहेत, ती सिद्धांची लक्षणं म्हणजे ही आपली साधकांची साधना आहे. म्हणून इथे समर्थ सांगतात, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जिणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. हे हरिभक्त असतात, हरीचे साधक असतात, हरीचं भजन करणारे, हरीची उपासना करणारे, हरिबद्दल आस्तिक्य बुद्धी असणारे, श्रद्धावान असे हे संत मंडळी असतात. ते विरक्त असतात, म्हणजे बाकीच्या विषयांमध्ये त्यांनी स्वतःचं मन काढून घेतलेलं असतं, विषय भोगांपासून ते परावृत्त केलेलं असतं. आणि ते विज्ञान राशी असतात. विज्ञान राशी या शब्दाचा असा अर्थ की त्यांनी स्वतः तसा अनुभव घेतलेला असतो, अनुभवाचे बोल असतात. आणि तो अनुभव सुद्धा कसा, पूर्णपणे सहजगत्या त्याचं सहजता त्यांच्या ज्ञानाला आलेली असते. ब्रह्मानुभव घेणं आणि त्या ब्रह्मानुभवाला सहजता आणणं, असे हे विज्ञान राशी असे हे लोक असतात. आणि जेणे मानसी स्थापिली निश्चयसी, निश्चय कशाचा, ब्रह्मज्ञानाचा निश्चय. मी ब्रह्म आहे हा निश्चय ज्यांनी स्थापना केलेला आहे स्वतःच्या मध्ये, असे हे संत मंडळी इतरांना तसा तो करण्याकरता म्हणून मदत करत असतात. बघा, संदेह, संशय अशा प्रकारचे जे सगळे शब्द आहेत हे दूर करण्याकरता म्हणून आपण संतांकडे जात असतो. आपले संशय असतात ते दूर, त्याचं निरसन करण्याकरता म्हणून आपण संतांकडे जायचं. आणि संतांची कशी भूमिका असते, त्यांनी त्यांचा निश्चय पक्का करून ठेवलेला असतो. म्हणून आपलं जीवनाचं सार्थक कशामध्ये असेल, सार्थक ज्ञानाचा अनुभव घेण्यामध्ये सार्थक असतं, निसंशय होण्यामध्ये सार्थक असतं. संशय जर का असेल तर मग काही खरं नाही. समर्थांची ओवी प्रसिद्ध आहे, व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ, निश्चये वीण. निश्चय नसेल तर काही अर्थ नाही. निश्चयपूर्वक माहिती पाहिजे, जीव ब्रह्म यांचं ऐक्य आहे, हाच विषय, हाच विचार निश्चयपूर्वक मनामध्ये ठरवला पाहिजे. निश्चयपूर्वक जाणलं पाहिजे की मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, हा निश्चय मनामध्ये ठरवून घ्यायचा. असा जो असतो, असे संत, हे संत सर्व पारमार्थिक शंकांचं निरसन करत करत लोक कल्याणाकरता म्हणून राहत असतात. त्यांच्या अंगी गर्व नसतो, त्यांच्या अंगी कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो. शांती, क्षमा, विरक्ती अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. जीव ब्रह्मैक्याचं योग ज्यांनी साधलेलं आहे असे हे सर्व संत मंडळी, ही त्यांची लक्षणं इथे समर्थांनी सांगून ठेवलेली आहेत. आपण संत संगतीचं महत्व काय आहे ते बघतो आहे. त्यांची लक्षणांचा विचार केला, त्यातलं एक किंवा दोन जरी का लक्षणं आपण उचलू शकलो ना तरी आपलं कल्याण होईल त्याच्यामध्ये. क्षमा साधी गोष्ट आहे, खूप आपल्याला वाटतं. क्षमा शांती भोगी असा समर्थांचा शब्द आलेला पुढच्या मनाच्या श्लोकात. क्षमा करणं, आपल्याला वाटतं आपण किती मोठे आहोत, आपण लोकांना क्षमा करतो. पण जर सूक्ष्मतेने विचार केला की लक्षात येतं की क्षमा करायची म्हणजे कोणीतरी कोणावर तरी क्षमा करायची असते. मी क्षमा करणारा जसा जर का असेल तर याचा अर्थ तिथे द्वैत आहे. मी कोणीतरी आहे, कोणावर तरी क्षमा करणारा म्हणजे द्वैत आलं. जोपर्यंत द्वैत आहे
तोपर्यंत तिथे अद्वैत नाही. मग अद्वैतात जर का आपल्याला स्थिर व्हायचं असेल तर क्षमा कोणी कोणाला करायची, असा प्रश्न आपल्या पुढे पडतो. मी जेव्हा कोणाला तरी क्षमा करतो त्यावेळेला मी माझ्या बरोबर ज्याला क्षमा केलेली आहे त्याला देखील त्याची चूक दाखवून देतो आणि त्याला सांगतो की ठीक आहे, मैंने तुम्ही माफ किया, मी तुला क्षमा केली. आणि एवढ्यावर बोलून थांबत नाही तर मी त्याला क्षमा केली ही गोष्ट मी 4 जणांना जाऊन सांगतो आणि पुढचे अनेक वर्षभर मी त्याला ते गिरवत राहतो. या क्षमेला क्षमा म्हणता येईल का मला सांगा? या क्षमेला क्षमा सुद्धा म्हणता येणार नाही. मग क्षमा करायची असेल तर पूर्णपणे क्षमा करून मोकळं व्हावं, पण ते सुद्धा आपण करत नाही. क्षमा म्हणजे फॉरगिव्ह अँड फॉरगेट. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. कोणाला तरी आपण एखाद्या त्याच्या चुकी करता, एखाद्या त्रुटी करता क्षमा केली असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपण ती क्षमा केलेली असते असं आपल्याला वाटतं, पण ती खऱ्या अर्थाने क्षमा केलेली नसते, कारण आयुष्यभर आपण ती चूक त्याची आपल्या मनामध्ये जपून ठेवलेली असते. असे कितीतरी किस्से आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लोकांच्या समोर येत असतात. म्हणून समर्थ म्हणतात की हे जे सत्पुरुष असतात हे अत्यंत क्षमाशील असतात, अत्यंत दयावंत असतात, अत्यंत निर्लोभी असतात. लोभ नसतो का? कारण ते निरपेक्ष असतात. निरपेक्ष असतात म्हणून त्यांच्याजवळ लोभ नसतो. त्यांना पराशांतीचा नित्य अनुभव असतो म्हणून त्यांच्याजवळ क्षोभ नसतो. पराशांतीचा नित्य अनुभव त्यांच्याजवळ असतो म्हणून त्यांना क्षोभ नसतो. आणि परमानंदाची प्राप्ती केली असल्यामुळे त्यांच्याजवळ दैन्य सुद्धा उरत नाही. आणि मग शेवटी समर्थ म्हणतात, धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची, बळे भाव सद्भाव सन्मार्ग लाभे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने संगती धरायची असेल तर ती कोणाची धरायची? सज्जनाची धरायची. सज्जनाची संगती अशी धरली तर आपल्याला जे काम करून घ्यायचंय ते होऊ शकतं. जीव ब्रह्मैक्य, मोक्ष साधायचंय. आपल्याला काय काम करायचंय? जीव ब्रह्मैक्य, मोक्ष साधायचंय. हे करायचं असेल तर सज्जनाची संगती धरायची. आपली वृत्ती, आपली मती ही पालटायची, पालटून घ्यायची. आणि मग काय होतं? भाव, सद्बुद्धी आणि सन्मार्ग या तिघांमध्ये वृद्धी होते. बळे म्हणजे चढे, वाढले. काय वाढे? आपला भाव म्हणजे आपली श्रद्धा, तर देवाच्या बद्दलची आस्तिक्याची बुद्धी हा वाढतो. आपली सद्बुद्धीमध्ये वाढ होते. आणि सन्मार्ग म्हणजे आपण मगाशी बघितलं जे परमार्थशास्त्राचा जे आहे, जीव ब्रह्मिकाचा जो मार्ग आहे तो सन्मार्ग, हा सन्मार्गाचा पण आपल्याला वाढ मिळते. त्याच्यावर आपण अग्रेसर होतो, त्याच्यावर आपली प्रगती होऊ शकते. आणि सर्वात शेवटी त्याचं फळ म्हणून काय असेल तर क्रूर तो काळ विक्राळ भंगे, म्हणजे तो जो महाभय आहे, मृत्यूचं महाभय आहे. काळ जो आपला आपासून आपल्याकडे बघत असतो, मी मरणार, हा देह जाणार म्हणजे मी मरणार, शरीर जाणार म्हणून मी मरणार, अशा प्रकारची मरणाची जी भीती असते ती भीती नाहीशी करून जाते. कारण आपला देहभावच मावून जातो. मग देह गेला तरी काय, राहिला तरी काय, अशी काही फरक पडत नाही. असं जेव्हा होतं, मी आत्मा आहे ही दृढ अनुभूती जेव्हा येते त्यावेळेला मरणाचं भय निघून गेलेलं असतं. पाहिले मरण आपले डोळ्या अशी परिस्थिती आली असते. असं व्हायचं असतं. असं होण्याकरता म्हणून संतांची संगती घ्यायची. शेवटी समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जयास वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगे वीण देवारी देवा पाविजेत नाही. सत्संग हाच देवाला पावण्याचा एकमेव मार्ग आहे. परमार्थशास्त्राचा, भक्तीचा जो महामार्ग आहे त्याचं जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार कुठलं असेल तर ते संतांचा संग, संत सेवा हे परमार्थाच्या मार्गावरील मुख्य प्रवेशद्वार सांगून ठेवलेलं आहे. वेळ झालेला आहे आपला. आजची झालेली ही जी सेवा आहे ही आपण श्री गुरुचरणी समर्पित करूया आणि आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. फार सुंदर आणि मार्गदर्शक असं विवेचन आजचं झालेलं आहे. आजच्या या विवेचनावर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक 5 मिनिटं आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी आहेत.
तुम्ही अवश्य प्रश्न विचारू शकता. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं, प्रश्न विचारावा आणि नंतर म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येईल. प्रमोद दादा, हा बोला. मला ना थोडं नामस्मरण कसं करायचं त्याच्यावर थोडं सांगाल का? कारण मी म्हणजे दासबोध मी ऐकतीये, पण तरी सुद्धा त्याच्यात अजून थोडी क्लॅरिटी नाहीये की नामस्मरण हे एक्झॅक्टली कसं झालं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण नामस्मरण करायचं, कधी करायचं. कारण ते म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये तर त्याने दिलंय की सकाळी उठल्यापासून तुम्ही नामस्मरण करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, पण ते प्रॅक्टिकॅलिटी इज नॉट देअर मला असं वाटतं. तर त्यामुळे व्हॉट इज इट दॅट वी शुड डू, पीपल हु आर वर्किंग, अँड यु नो व्हॉट इज इट दॅट हाऊ शुड वी ऍक्च्युअली अडॉप्ट दिस? बरोबर आहे. इट्स अ व्हेरी रिलेव्हंट क्वेश्चन, व्हेरी पर्टिनंट क्वेश्चन फॉर ऑल पीपल हु आर वर्किंग. फोन करा, आपण मला नंतर फोन करा, कारण हा थोडासा पर्सनल प्रश्न आहे, तर आपण त्याचा विचार फोनवर बोलून करूया. आता विचार इथे मांडायला वेळ पण नाही तेवढा, पण सगळ्या समर्थांनी सगळ्या संतांनी सांगून ठेवलं, येता जाता उठता बसता खाता पिता राम म्हणावा, नामस्मरण करावं, पण ते सहज शक्य होत नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये बैठकीची नामसाधना करणं फार गरजेचं असतं. ते करावं, ते करायला पाहिजे. ओके, कसं करायचं शास्त्र आहे, त्याचं पण एक शास्त्र आहे, ते आपण नंतर समजून घेऊया. जर मी आचार्यांना माझी विनंती आहे की या प्रश्नाची दखल घेऊन एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर दिलं तरी चालेल, म्हणजे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना ते ऐकता येईल. चालेल, ठीक. अगदी खरंय, कारण हा प्रश्न सार्वत्रिकच आहे. हा सगळ्यांनाच हा प्रश्न असतो, त्यामुळे खरंच आहे, आम्हाला पण त्याचे आवडेल ते. लवकरच पुढच्या 1-2 दिवसातच साधा. मला हा प्रश्न होता, मगाशी तुम्ही सांगितलं विकल्प, तर जरा विकल्प स्पष्ट करून सांगाल का? संकल्प कळला पण विकल्प लक्षात नाही राहिलं. बरोबर. एखादा आपल्या मनामध्ये संकल्प आल्याबरोबर त्याच्याबद्दलच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अजून 10 गोष्टी समोर येतात. आता उदाहरणार्थ, मला इथून असा विचार करा, मला आता पुण्याला जायचं आहे, हा संकल्प माझ्या मनामध्ये निर्माण झाला. मला काहीतरी कामानिमित्त पुण्याला जायचं आहे. आता पुण्याला जायचं आहे हा संकल्प निर्माण झाल्याबरोबर पुण्याला जायचं आता म्हणजे तिकीट मिळेल का, कुठल्या गाड्याने जायचं, किती गाड्या आहेत, प्लेननी जायचं का, तिकीट मिळेल का, तिकीट मिळालं तर ती गाडी वेळेवर येईल का, ह्या प्रकारची जी सगळे अजून पुढचे जे 100 प्रश्न म्हणून जे आपल्या समोर उभे राहतात त्याला विकल्प असं म्हणतात. अगदी सोपं आहे. माझ्या मनामध्ये आता विचार आला की मला काहीतरी आईस्क्रीम खायचं आहे. आता आईस्क्रीम खायचं म्हटल्याबरोबर चॉकलेट आईस्क्रीम खायचं का, मँगो आईस्क्रीम खायचं का, व्हॅनिला खायचं, घरातलं खायचं का बाहेर जाऊन खायचं, घरात आहे की नाही, असेल की नाही काय माहित, बघायला पाहिजे, अशा पद्धतीचे सगळे विचार येतात ना पुढचे, त्याला विकल्प म्हणतात. आणि हे संकल्प विकल्पात्मक आपलं मन सतत हेच करत राहतं, आयुष्यभर हेच करत राहतो आपण. आणि हे सगळे संकल्प आणि विकल्प आठवायचे. आता विकल्प आठवणं कठीण जातं, विकल्प आठवणं जरा सोपं आहे, संकल्प आठवणं खूप कठीण जातं. ते आठवायचे म्हणजे लिटरली असे संकल्प सुद्धा आपल्या मनामध्ये न आला पाहिजे की मला आता आईस्क्रीम खायचंय, मला आता हे करायचंय. पण व्यवहारामध्ये आपण जेव्हा जीवन जगतो आहोत, प्रपंचामध्ये आपण आहोत, त्यावेळेला प्रपंचामध्ये देहधारणा करता आणि आपला प्रपंच चालू ठेवण्याकरता म्हणून आपल्या मनामध्ये काही संकल्प येतच राहणार आहेत, ते यावेच लागतात, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण जे संकल्प आपल्याला प्रपंचाकरता आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टींचा फक्त विचार करायचा, आणि ज्या गोष्टी अनावश्यक आहेत, फालतू आहेत, त्यांचा पूर्णपणे त्याग करायचा, हा खरा मार्ग आहे. इथे जेव्हा आपण म्हणतो की सगळेच्या सगळे संकल्प आठले पाहिजे, हे शक्य नाही, असं होत नाही. म्हणून संकल्प मनामध्ये आला, मला आईस्क्रीम खायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि त्याचा कार्ड द्यायचा. कारण हा संकल्प माझ्या देहधारणेकरता महत्वाचा नाही, ही फक्त माझ्या जिभेची, काय म्हणतात त्याला, जिभेची चोचले पुरवण्याची गोष्ट असते. जेवण करायचं आहे, भूक लागली आहे, जेवण करायचं आहे, हा सुद्धा एक संकल्पच आहे, पण तो पूर्ण करायचा, कारण त्यांनी देहधारणा होणार आहे, हे महत्वाचं. म्हणून संकल्प कुठले घ्यायचे आणि कुठल्या संकल्पांना पुढे करायचं आणि कुठले विकल्प जे आहेत त्यांना कसं जिरवायचं, ही पण एक वेगळी कलाच आहे म्हणायला पाहिजे.
धन्यवाद. मला मिळालं माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि पूर्ण समाधानकारकरित्या मला समजलं. नमस्कार दादा. हा नमस्कार, बोला. आज संत संगतीवरचं मला अतिशय आवडलं. म्हणजे संत संगती आपल्याला किती बदलू शकते हे मला पटलं. म्हणजे प्रत्येक मुद्दा त्यातला पडला. आत्ताच फक्त विकल्प जे म्हटलं की आपण चांगल्या गोष्टींचा पण संकल्प करतो, जसं मी नामस्मरण सुरू करणार किंवा मी दासबोधाचं वाचन सुरू करणार, त्यालाही मागे 10 विकल्प जोडले जातात. तर त्याचं निराकरण कसं करायचं त्या विकल्प. खरी गोष्ट, कुठलाही संकल्प असो, परमार्थातला असो किंवा प्रपंचातला असो, विकल्प येतातच. अगदी आता मला नामस्मरण करायचंय, मला आता दासबोधाचा समास वाचायला बसायचंय, संकल्प. तेवढ्यात कोणी दरावरची बेल नको वाजवायला, दासबोधाला बसल्यानंतर मला परत पायाला मुंग्या नको यायला, काय अनेक प्रकारचे विकल्प आपल्या मनामध्ये येतात. पण त्या विकल्पांना झिडकारून टाकायचं, कारण ते शेवटी विकल्प असतात. कुठला तरी निर्णय घ्यायचा, पटपट पटपट निर्णय घ्यायचा आणि काम करायचं. आता पुण्याला जायचं मी उदाहरण दिलं मगाशी. पुण्याला जायचं एकदा ठरलं की ठरल्यानंतर जी गाडी मिळेल, ज्याच्यात रिझर्वेशन मिळेल, त्या गाडीचं रिझर्वेशन करून मोकळं व्हायचं. मग ती गाडी वेळेवर येईल की नाही, मला ती वेळेवर मिळेल की नाही, ती गाडीवर वेळेवर पोहोचेल की नाही, हे जे अनावश्यक विचार आहेत हे थांबायचे. हा, म्हणजे विचारांची मालिका नाही पुढे सुरू नाही ठेवायची, जाणून बुजून तिथे स्टॉप करायची. आणि हे कसं करायचं, तर हे आपलं आपल्यावर नियंत्रण करायचं. आपल्याला आपलं जोखत जायचं की मी वाहवत जातोय का, हे जे विचार माझ्या मनात येतात हे गरजेचे आहेत का, हे मी जे आता बोलतो आहे किंवा बोलणार आहे, कुणाशी 4 चौघांमध्ये मी बसलोय समजा, मग अशी आपण बघितलं जल्प विकल्पाचा विचार जेव्हा चालू होता त्यावेळेला मला हिरिरीने मांडायचं असतं अनेक प्रकारचे विषय. त्याची गरज आहे का, मला माझं ज्ञान तिथे पाजळायचं आहे का. आता काय वर्ल्ड कप येणार आहे, वर्ल्ड कप मध्ये कोण खेळाडू आहेत, कोणता खेळाडू भारताने स्वीकारला पाहिजे, नाही स्वीकारला पाहिजे, याबद्दल जेव्हा जोरजोरात डिस्कशन सुरू असतात मित्रांमध्ये, त्यावेळेला मला तिथे खरंच माझं काही मत प्रतिपादन केल्याने त्याच्यामध्ये काही खरंच बदल होणार आहे का, जगाच्या राजकारणाबद्दलची चर्चा करून काही निष्पन्न निघणार आहे का, हे आपण आपल्याला लावून विचारून जोखून आपण स्वतःबद्दल बघायचं की आपल्या मनात कसे विचार चालले. मला माझं परीक्षण सतत करत आलं पाहिजे, त्याच्यात सावध राहिलो. हे परीक्षण माझं सुरू झालंय, म्हणजे अनेकदा मी नोटीस करते, पण ते होऊन गेल्यावर लक्षात येतं माझ्या, ते अजून मला ते अजून मी अचीव्ह नाही करू शकलेले. ती पण एक काय म्हणतात स्टेज आहे. पण हे असं सतत आपल्याला चालू असताना हळूहळू होईल. तुमचं हे परीक्षण जे सुरू आहे हे आता होऊन गेल्यानंतर जाणवत आहे, ते हळूहळू असं करत राहिलं की जेव्हा ते विचार मनात येतात तेव्हाच ते आपल्याला जाणवायला लागतं की अरे आपण वाहवत चाललोय, बरं, अरे आपण जरा कंट्रोल करायला पाहिजे, बरं, अरे आपण जरा आपल्या मनावर ताबा असला पाहिजे, आपल्या वाणीवर ताबा असला पाहिजे, आपण थोडं शांत राहिलं पाहिजे, अरे आपण डेव्हिएट होतोय, आपण नामस्मरणामध्ये आपलं मन रंगवलं पाहिजे. हळूहळू हळूहळू हे आपण आपल्यालाच स्वतःला जोखायला लागतो आणि हे शक्य होतं हळूहळू. मग त्याच्या मागे जी अपराधीपणाची भावना येते ती चांगली अजिबात नाही, सोडून द्यायची. मन खूप वेळा असं वाटतं की अरे मी असं का वागते, मला कळून पण मी का अशी परत वागते, असं होतं. ठीक आहे, त्याचं कारण आहे अनंत जन्मांचे संस्कार असतात, अनंत जन्मांचे संस्कार असतात आपल्यावर. ते मन हे संकल्प विकल्प करणारच असतं आणि त्याच्याकरता त्याचं कामच आहे हे स्वीकारायचं. हे मनाचे हे कामच आहे अशा पद्धतीचे विकल्प निर्माण करणं. आपण मनापासून वेगळे आहोत, आपण म्हणजे मन नाही. बरोबर, मी आत्मा आहे, आत्मरूपाने मी वेगळा आहे, मन वेगळं आहे, शरीर वेगळं आहे, प्राण वेगळे, ते आपण बघितले, तसे विचार झालेला आहे. सतत जोखून आपण मनापासून स्वतःला वेगळं काढायचं, मनाच्या सगळ्या विचारांमध्ये साक्षीत्वाने बघायचं. बरोबर, कारण आता तसा प्रयत्न पुढे तसं सुरू ठेव. धन्यवाद दादा, धन्यवाद. एकदा संकल्प सांगा ना दादा, संकल्प, सत्य संकल्प. सत्य संकल्प म्हणजे आत्मा तत्वाचा विचार करणं, किंवा मुख्य जर का विचार इथे समर्थांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे, मला सत्य संकल्प जीविदा, त्याचं जे सत्य असतं, जे सत आहे, काय आहे सत, आत्मवस्तू सत आहे, बाकी सगळं कसं आहे, असत आहे, मिथ्य आहे. राईट, मिथ्य आहे असं सगळं. जे सत आहे ते आत्मवस्तू आहे, त्याचा संकल्प करणं म्हणजे काय, त्याचा विचार करणं, ते धरून ठेवणं. मग आता ते सत आहे म्हणजे काय आहे, कोणाला धरून ठेवायचं असा प्रश्न पडतो.
त्या निर्गुणाला सगुणामध्ये आणायचं. आणि त्याच्याकरता आपल्याला विठ्ठल आहेत, राम आहे, रामकृष्ण हरी आहे, श्रीराम जय राम जय जय राम आहे, ओम नमः शिवाय, अशा प्रकारचे अनेक मंत्र आहेत जे आपल्याला श्रीगुरूंनी दिलेला जो मंत्र असतो तो मंत्र आपण धरून ठेवायचा आणि नामस्मरणामध्ये आपलं मन गुंतवायचं. त्याला सत्य संकल्प. आपल्या मनात संकल्प जे करायचे ते नामस्मरणाचे करायचे, म्हणजे अखंड श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहायचं. अच्छा. याला सत्य संकल्प करायचा असं म्हणता येईल. बरोबर. पण आपल्याला जर एखादा सत्कर्म करण्याची इच्छा असेल किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या गरीबाच्या मुलाला आपल्याला सांभाळायचंय किंवा एखाद्याला दान देण्याची इच्छा आहे, एखाद्या मंदिराचं उभारणी करायची आहे किंवा काही थोडासा आपली मदत करण्याची इच्छा आहे, यालाही सत्य संकल्पच म्हणता येईल का? याला सत्य संकल्प नाही म्हणता येणार, याला एक चांगला संकल्प म्हणता येईल. अच्छा. एक चांगला शुभ संकल्प असं म्हणता येईल. चांगली गोष्ट आहे, करावी. आपल्या शक्यतेला, आपल्या जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणे दान धर्म करायला काही कोणी नाही म्हटलं नाही. फक्त एक गोष्ट करावी, त्याच्यामध्ये सकामता नको. त्याच्यामध्ये मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे, मला पुण्य प्राप्त झालं पाहिजे, त्या पुण्याचा मला लाभ झाला पाहिजे म्हणून करतोय असं न करता, सहज शक्य असेल, सहज तशी प्रेरणा झाली आतनं, ईश्वराने तशी बुद्धी दिली म्हणून एखाद्या गरीबाला दान दिल्याने काही बिघडत नाही. अगदी जरूर करा. हो, बरोबर. धन्यवाद. पण तो शुभ संकल्प मानावा आणि तेवढ्यावरच थांबावं त्याचं. बरोबर बरोबर. ते केल्यानंतर परत रामकृष्ण हरी म्हणावं आणि पुढे जावं. बरोबर. सत्य संकल्प म्हणजे असं म्हणता येईल का की सतत की जीव आणि शिव, की मीच जीव आणि शिव हा मीच आहे हा विचार सतत घोळवत राहणं आणि आपली कृती अशी ठेवणं की सगळं आपोआप त्याच्याकडे आपण जाऊ, म्हणजे जसं डिटूर न घेता त्याच एका रस्त्याकडे जाऊ आपण, तो सत्य संकल्प मानायचा का? बरोबर आहे. मी ब्रह्मरूप आहे हा विचार धरून ठेवणं, सोहम ही साधना धरून ठेवणं किंवा श्रीराम जय राम जय राम हा विचार धरून ठेवणं, याला सत्य संकल्प म्हणायचं. म्हणजे दुसरं काही आलं तरी असं म्हणजे कोणालाही मदत करताना ही भावना माझ्या मनात असायला पाहिजे की मी करत नाहीये, परमेश्वराने, हा करणारा परमेश्वर आहे, मी फक्त एक माध्यम आहे त्याच्यात. निमित्त मात्रम भवसव्य साचिन, मी फक्त निमित्त मात्र आहे. की मी त्याच्यातलं एक माध्यम म्हणून मला ती बुद्धी होते आहे करण्याची. बरोबर. धन्यवाद. एक छोटस या अनुषंगाने एक छोटीशी शंका आहे मला, की संकल्प विकल्प आपण जे करतो त्यात संकल्पाच्या नेहमी विरोधातच विकल्प असतात का? फॉर पण ऑप्शन्स असतात. विकल्प म्हणजे ऑप्शन्स. जसं मी मगाशी म्हटलं, उदाहरण घेतलं मगाशी आईस्क्रीमचं, मला आता आईस्क्रीम खायचं आहे. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याचा विरोध काही नाहीये, आईस्क्रीम खाऊ नको असं तुला सांगत नाहीये, पण आईस्क्रीम खायचं म्हटल्याबरोबर कुठलं खायचं हा प्रश्न पडतो ना. घरात आहे की नाही हा प्रश्न पडतो, बाहेर जाऊन खायचं का घरात खायचं हा प्रश्न पडतो. हे सगळे वेगवेगळे ऑप्शन्स जे आपल्या समोर लगेच असे समोर येतात, विचार पण करावा लागत नाही हो जास्त. भाजी करायची घरामध्ये, स्वयंपाक करायचा आहे, भाजी करायची, संकल्प आहे, स्वयंपाक बनवायचा, संकल्प झाला. घरात पाहुणे पण येणार नाही, घरातल्या लोकांकरताच करायची, पण तरी सुद्धा प्रश्न पडतो, विकल्प लगेच मनात येतात, कुठली करायची, भेंडीची करायची, पालकाची करायची, रस्सा करायची का काय, हे सगळे याला विकल्प म्हणतात. मला लक्षात. धन्यवाद. आपली वेळ संपलेली आहे, तर अजूनही कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारल्यास त्याची उत्तरं आपल्याला दादा देतील. काही वेळासाठी आपलं व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुले असतील. आणखीन काही प्रश्न असतील तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अवश्य विचारावे आणि त्या प्रश्नांना आपले आचार्य स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर देतील. आज आपण मनाच्या श्लोकांचा एक महत्वाचा टप्पा पार केलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण 1 ते 66 श्लोक झाल्यानंतर एक सिंहावलोकन, उजळणी वजा एक सत्र घेतलं होतं कर्मपर श्लोक पूर्ण झाल्यानंतर, त्याचप्रमाणे आता हे उपासनापर श्लोक पूर्ण झालेले आहेत. आपण श्लोक क्रमांक 67 ते 135 या श्लोकांवर आधारित एक उजळणी सत्र पुढचं घेणार आहोत. त्याची सूचना आपल्या समूहावर देण्यात येईलच
8 ऑक्टोबरला आपण उजळणी सत्र घेणार आहोत उपासना पर श्लोकांचं. आणि ह्या सत्रामध्ये मार्गदर्शन करायला आपल्याला आपल्या सर्वांच्या परिचित आचार्य आदरणीय अलकाताई मुतालिक लाभणार आहेत. पुढील सत्राची सूचना लवकरच समूहावर दिली जाईल. आज आपण इथेच थांबूया. संदीप प्रार्थना घेतोय. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.